रुपयांचा चांगला आपण सत्कार केलेला आहे। त्याच्यामध्ये डॉक्टर अशोकजी वैद्य, ज्योतिताई वैद्य, गंगाधरजी गोरे, जयश्रीताई गोरे आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर साईराज गोरे, त्याचबरोबर या ठिकाणी मगाशी फार चांगल्या पद्धतीची भाषण देखील काहींनी केली। त्याच्यामध्ये मानसीताई पाचलेगावकर, आराध्याताई, उत्कर्षाताई इखे आणि सगळे एकूण बाकीचे सगळे ज्यांनी भाषण केली असे। त्यानंतर या भागाचे माजी नगरसेवक गंगाधरजी गोरे आणि माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे भिसे सर, जे प्रचंड मोठे वाचक आहेत, साहित्यिक आहेत, अभ्यासक आहेत। त्याचबरोबर माझे मित्र रवीजी टाले आणि या कार्यक्रमाला उपस्थित असणारे संपूर्ण शिक्षक, प्राध्यापक, त्याचबरोबर आमच्या सगळ्या महिला मंडळ। सर्वप्रथम तुम्हाला मी सावित्रीमाईंच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। आणि आज आपण सावित्रीमाईंचा विचार, त्याचबरोबर आजची सध्याची परिस्थिती आणि या एकूण सगळ्या तुमच्या आयोजनाची सांगड घालायचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आणि म्हणून या देशाला एक महान वारसा आहे, परंपरा आहे। सावित्रीमाईंनी आणि ज्योतिरावांनी ज्यांची प्रेरणा घेतली होती त्या वारशाला देखील अभिवादन करणं, त्या वारशाचं एक नाव घेणं आज या ठिकाणी आद्य कर्तव्य मानतो। त्यामुळे जगाची पहिल्यांदा एकूण संस्कृतीची सुरुवात महिलांनी केली आहे। सप्तसिंधूच्या किनाऱ्यावर, सिंधू नदीच्या गाळपेऱ्यामध्ये पहिल्यांदा शेतीचा शोध कोणाला लागला असेल तर तो स्त्रियांना लागला। स्त्रियांनी पहिल्यांदा शेती केली आणि पहिली शेती करणारी जी स्त्री म्हणून आपण जिचं नाव घेतोय तिचं नाव निरुती आहे। निरुतीनं शेतीचा, कलेचा, त्याचबरोबर अनेक गोष्टींचा शोध लावला, म्हणून मी निरुतीला अभिवादन करतो। त्या सप्तसिंधूतून निरुतीचा वारसा घेऊन शेती करत करत यमुनेच्या किनाऱ्यावर स्त्रिया उतरल्या। यमुनेच्या किनाऱ्यावरून गोदावरीच्या किनाऱ्यावर स्त्रिया उतरल्या आणि गोदावरीच्या किनाऱ्यावर 4 ठिकाणी 4 महान गणराण्यांनी आपला महाराष्ट्र उभा केला। त्याच्यामध्ये पहिली ओलिताची शेती करणारी, सरकती पाण्यावरची फळभाज्यांची शेती करणारी कोल्हापूरची त्रिपुर सुंदरी अंबाबाई, म्हणून मी या ठिकाणी अंबाबाईला अभिवादन करतो। अंबाबाईच्या नंतर दक्षिण भारतातून, कर्नाटकातून माहूर पर्यंत सरकती शेती करत आलेली, जिनं शिफ्टिंग कल्चरची शेती केली अशी रेणुका। आणि रेणुकेच्या नंतर ह्या तेरणा मांजरेच्या परिसरामध्ये, लातूरच्या, उस्मानाबादच्या भागामध्ये जिनं उंच डोंगर माथ्यावरून दर्या भागात उतरून, खोलदरीत उतरून भाताची, तांदळाची शेती केली अशी तुळजाभवानी, जिच्या नावातच आहे तुळा म्हणजे मोजणे, मोजून देणारी, मापून देणारी, आपल्या गणामध्ये समसमान वाटून देणारी अशी तुळजा। आणि जिनं उंच डोंगर माथ्यावरची, कमी पाण्यावरची शेती यशस्वी केली अशी सप्तशिंगे, या महाराष्ट्राच्या 4 आद्य गणराण्यांना मी अभिवादन करतो। महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण भारताच्या संस्कृतीचं एक जोडपं आहे ज्याचं नाव शिव आणि पार्वती। सावित्रीमाईंनी आपल्या बऱ्याच कवितांमध्ये कुणाचा शिवाचा आणि पार्वतीचा खूपदा उल्लेख केलाय, म्हणून आपले पूर्वज असणारे शिव पार्वती यांनाही अभिवादन करतो। त्याचबरोबर ज्योतिरावांनी भारताला एक महान राजा गवसून दिला, सापडून दिला। ज्या महान राजाचा ज्योतिरावांना शोध कसा लागला तर ते म्हणतात, क्षेत्रीय भार्या इडा पिडा जाओ, बळीराज्य येओ आशा काबा, वामन का घाली बळी रसा तळी, प्रश्न ज्योती माळी करी भटा। ज्योतिराव फुले म्हणतात, आमच्या माय माऊल्या हजारो वर्षापासून दळिता कांडिता दररोज ज्याचं नाव घेतात, दर दसरा दिवाळीला ज्याचं नाव घेतात, असा जीवाचा जीवलग, निखळ प्रेरणेचा धरा 7 काळजा जपून ठेवावा असा महान राजा, महासम्राट बळीराजा यांनाही या ठिकाणी मी अभिवादन करतो। हा बळीराजा पहिल्यांदा जर कोणी जगाला दिला असेल तर ते ज्योतिराव फुले साहेबांनी, म्हणून मी बळीराजाला अभिवादन करतो। बळीराजाच्या नंतर हीच समतेची चळवळ, या देशात ज्यांच्या घरात 4 ऋतूत राहता येईल असे मोठे महल होते, ज्याचे वडील, ज्याचा बाप प्रचंड श्रीमंत होता, अशा श्रीमंत घरातल्या तरुण पोरांनी सर्वस्वाचा त्याग करून जगभर बिना चप्पलचा फिरला आणि जगाला शांततेचा, समतेचा, बंधुभावाचा, एकोप्याचा संदेश दिला असे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना अभिवादन करतो। तथागताच्या नंतर ही समतेची विचारधारा सम्राट अशोकाने चालवली। उंच सिंहासनावर बसणारा, अख्ख्या जम्बूद्वीपाचा राजा असणारा, म्हणजे संपूर्ण आशिया खंडाचा राजा असणारा सम्राट अशोक आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा ही समतेसाठी, धम्मासाठी दान देऊन टाकतो।
आणि ज्याच्याबद्दल एक शाहीर सांगतो, हजारों साल पहले की बात थी जब जम्मू द्वीप में खून की नदियां बहती थी, हर तरफ लड़ाइयां जारी थी, जिसने सारी लड़ाइयां जीतकर शान अपनी बढ़ाई थी। अफसोस हुआ था उस सम्राट अशोक को जिसने बाकी की जिंदगी बुद्धों के कदमों में चढाई थी। म्हणून ज्यांनी सर्वस्व तथागताच्या चरणावर अर्पण केलं त्या सम्राट अशोकांना अभिवादन करतो। अशोकाच्या नंतर ही समतेची चळवळ या देशात संतांनी चालवली होती, पण दुर्दैव आपल्याला संत फक्त मंदिरापुरते वाटतात, सप्ताहापुरते वाटतात, बाकी संतांचा विचार काय आपण आचरणात आणत नाही। आणि म्हणून पहिल्यांदा या देशात नरसीच्या म्हणजे कुठून हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी पासून ज्यांनी पंजाब पर्यंत भागवत धर्माचा झेंडा नेला, ज्यांनी स्वतंत्र भागवत धर्माची घोषणा केली आणि जे औंढा नागनाथाच्या मंदिरामध्ये कीर्तन करायला गेले असताना मंदिरातल्या धर्म पुरोहितांनी बाहेर काढलं, सांगितलं शूद्रांना कीर्तनाचे, वेदाध्ययन करण्याचे, बोलण्याचे अधिकार नाहीत। तर नामदेव महाराजांनी अभंग हिंदीत लिहिला म्हणून राहिला, आता मराठीत अभंग लिहिला असता तुकोबारायांच्या अभंगाच्या गाथ्याच्या वाट्याला इंद्रायणीचा ढो आला, नामदेवांच्या अभंगांचं काय झालं असतं? उत्तरेकडे हिंदीत अभंग लिहिला, तो राहिला, त्यांनी त्यांचा प्रसंग सांगितलाय काय की मी एकदा औंढ्याच्या मंदिरात कीर्तनाला गेलो असताना माझ्या वाट्याला असं दुःख आलं। काय दुःख आलं? ही नदी न जाती मेरी पंढरी के राया, ऐसा नामा दर्जी तुमने काय को बनाया, नामा ताल लेके नामा राउल में गया, कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया, चार वर्ण गाय के एक वर्ण दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद। गायी चार रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं, त्यामुळे कुणी लहान नसतं, कुणी मोठे नसतं, सगळे समान असतो असं म्हणणारे नामदेव महाराज होते। त्या नामदेव महाराजांच्या नावाने पंजाबात 300 पेक्षा जास्त मंदिर आहेत। त्या नामदेवांना मराठवाड्याने, महाराष्ट्राने, जिंतूर तालुक्याने काय दिलं तर अजून त्यांचं मंदिर सुद्धा कुठे बघायला मिळत नाही। म्हणून भागवत धर्माचे संस्थापक नामदेवांना अभिवादन करतो। नामदेवांच्या पटशिष्य असणाऱ्या, प्रचंड धाडशी, प्रचंड विद्रोही असणाऱ्या, प्रचंड हुशार महाविद्वान असणाऱ्या संत जनाबाई काय सांगतात? स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, बाईच्या पोटाला बाई म्हणून जन्माला आलं तर उदास व्हायचंय का? तर नाही। मग डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेईल टाळ खांद्यावरी, विना आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडलेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जनी मने झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे, डोक्यावरचा पदर कमरेला खोसून मी भर बाजारात येणार आहे आणि भर बाजारात येऊन लोकांना गुलामीतून, अंधश्रद्धेतून, कर्मकांडातून मुक्त करणार आहे। पण लोक म्हणतील आगावची बाई आहे, म्हणून मी आताच सांगते, कुणाला काय मनगटावर तेल घालून बोंबलायचे तर बोंबला, मी कुणाच्या बापाला घाबरणार नाही। मी निर्भीडपणे रस्त्यावर येणारे, हातात टाळ विना घेणारे लोकांचं प्रबोधन करणार आहे। लोक कुणा म्हणतील लईच आगावची बाई आहे, म्हणून मी आताच सांगते की मी पांडुरंगाचं घर निघायला तयार आहे, त्याची वेश्या व्हायला तयार आहे, पण माझं सामाजिक प्रबोधनाचं काम थांबवणार नाही असं सांगणाऱ्या परखड कवयित्री, साहित्यिक, लेखिका आणि संत जनाबाईंनाही मी या ठिकाणी अभिवादन करतो। जनाबाई आणि नामदेवांच्या एकूण कार्यावर वडीलधारा छत्र असणारे आणि नामदेव आणि जनाबाईंच्या पेक्षाही वडीलधारे असणारे, ज्यांच्याबद्दल नामदेव महाराजांनी फार सुंदर अभंगात त्यांचं वर्णन केले। काय म्हटलंय? धन्य त्या आरण रत्नाची खान, जन्माला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, नामामुळे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धारीला माळ्यांचा। आणि म्हणून नामदेव महाराजांवर वडीलधारे छत्र असणारे, नामदेवरायांच्या पेक्षा मोठे असणारे, सगळ्यांना सामावून घेणारे, सांभाळून घेणारे संत सावता महाराज यांना देखील मी अभिवादन करतो। त्यानंतर नामदेव, सावता महाराज, जनाबाई या पहिल्या संत मंडळाचा वारसा पुढे ज्यांनी घेतला आणि ज्यांनी सांगितलं की मला स्वप्नात येऊन नामदेवरायांनी सांगितलं उरलेलं कार्य पुढे चालवायचंय, असे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय। तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात? नामदेवी केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया, सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये। म्हणून नामदेवरायांचा वारसा पुढे चालवणारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय आणि या तुकोबारायांच्या शिकवणीतून तयार झालेले त्यांचे खरे पटशिष्य, रयतेच्या राज्याचे संस्थापक, कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक आणि ज्यांनी या देशातल्या शूद्रातिशूद्रांना पहिल्यांदा हातात शस्त्र दिलं, स्वतःचं राज्य उभं केलं, असे छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांची पहिली समाधी ज्योतिराव फुलेंनी शोधून काढली। शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पवाडा
कोणी दिला? ज्योतिराव फुलेंनी. आणि जगातली पहिली शिवजयंती देखील ज्योतिराव फुलेंनी साजरी केली. म्हणून फुलेंनी शिवाजी महाराजांना एक फार सुंदर शब्द वापरलाय. कुठला? कुळवाड्यांचा राजा. आणि म्हणून कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. माहेरची देशमुखी आणि सासरची पाटीलकी याच्याही पलीकडं उदात्त विचार करून मानवी समाजाला मावळ्या एकाच संज्ञेत बांधणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. कारण आज आपण 3 जानेवारी घेतोय. 3 जानेवारी ते 12 जानेवारी असा दशरात्र उत्सव आपण महाराष्ट्रात घेतो. 3 जानेवारीला सावित्रीमाईंची जयंती, 12 जानेवारीला जिजाऊंची जयंती आणि उद्याच्या 5 तारखेला सावित्रीमाईंची सगळ्यात लाडकी शिष्या, लाडकी विद्यार्थिनी मुक्ता साळवींची जयंती देखील 5 तारखेला असते. म्हणून जिजाऊंना देखील अभिवादन करतो. पुढे जिजाऊंचा हाच वारसा चालवणारे त्यांचे नातू छत्रपती संभाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या नंतर हाच वारसा पुढे चालवणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर. नवरा गेल्याच्या नंतर, सासरा गेल्याच्या नंतर सती बिती काही न जाता घोड्यावर बसून 29 वर्ष राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या. म्हणून अहिल्याबाईंनाही अभिवादन करतो. आणि तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि ज्यांना आधुनिक भारताचे पिलर म्हटलं जातं, ज्यांना या देशाचे राष्ट्रपिता म्हटलं जातं, सबंध भारताच्या क्रांतीचे जनक ज्यांना म्हटलं जातं, ते क्रांती सूर्य ज्योतिराव फुले साहेब आणि विद्येची खरी दैवत क्रांतीज्योती सावित्रीमाईंना अभिवादन करतो. एक शाहीर म्हणतो, काय म्हणतो? देवाला सोडलेल्या देवदासी झाल्या, खंडोबाला सोडलेल्या मुरळ्या झाल्या, यल्लमाला सोडलेल्या जोगतीनी झाल्या, पण सावित्रीला सोडलेल्या कुणी डॉक्टर, कुणी इंजिनियर, 2 तर राष्ट्रपतीच झाल्या. म्हणून सावित्रीमाईंना देखील अभिवादन करतो, त्यांच्या विचारांना अभिवादन करतो. सावित्रीबाई फुलेंच्या नंतर त्यांचं हे पुढे कार्य चालवणाऱ्या त्यांच्या शिष्या मुक्ता साळवे, त्यानंतर सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचं कार्य इत्तमभूत पूर्ण वाचणारे, त्यांचं दिनांक वेळ वार सहित उरलेलं कार्य पुढे चालवणारे. आणि ज्योतिराव फुले म्हणाले होते, मांग महार निंदा ठावे नाही व्यथा, शाळा म्हणू ग्रंथ एकदाची. आपल्या गुरुला अभिवादन करण्यासाठी, आपल्या गुरूंचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी रायगडच्या पायथ्याशी महाडला ज्योतिराव फुलेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आणि ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक पद्धतीने पहिलं जे लग्न लावलं होतं 25 डिसेंबर, अगदी 25 डिसेंबरलाच गुरूंना अभिवादन करण्यासाठी महाडला मनुस्मृतीचं दहन करणारे, नव्या लोकशाहीची स्थापना करणारे, भारताचे खरे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करतो. जग बदला घालून घाव मला सांगून गेले भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात का रोतून बसलाय रावत, चल निघ घे बिनीवरती धाव मला सांगून गेले भीमराव. असं म्हणून बाबासाहेबांचं उरलेलं कार्य पुढे चालवणारे, शिवरायांचा पवाडा रशियापर्यंत नेणारे साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी शिकलेल्या लोकांना प्रश्न केला, तुझ्या हाती तूप आलं, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, टाटा बिर्ला तरतील बाकी सारेच उपाशी मरतील असं म्हणणारे लोककवी वामनदादा कर्डक आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना, गणनायकांना मी या ठिकाणी आमच्या सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करतो. बघा, बोलण्याचे 2 प्रकार असतात. एक असतं बरं बोलणं आणि दुसरं असतं खरं बोलणं. बरं बोललं की बोलणाऱ्याला बरं वाटतं, ऐकणाऱ्याला बरं वाटतं, कार्यक्रम बराबरा होतो, सगळे खुश होते. इंदुरीकर वगैरे हे सगळे महाराज लोक असतात, हेच एक पात्री प्रयोग करतात, नौटंकी करतात, सगळ्यांना आवडतं. पण खरं बोलल्यावर बोलणाऱ्याचं काही जात नाही, ऐकणाऱ्याला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला विचारलं पाहिजे, बरं बोलायचं की खरं बोलायचं? खरं बोलल्यावर बा म्हणतात, कोण मेला माय परतीसा आणला होता की खरं बोलून गेलाय, काही धडाचा ना गोडाचा म्हणते. बरं बोलायचं की खरं? बघा, खरं बोला म्हणणाऱ्यांची संख्या किती असते? 1 नाही तर 2च असते. माझ्या कार्यक्रमात लेकर असतील ना, पुढं लेकर असे मोठ्याने म्हणतात खरं बोला, पण बाकीच्यांचा जुन्यांचा आवाजच येत नाही. बघा, आज सावित्रीमाईंचा खरा विचार सांगितल्याशिवाय आमचा पेशंट जो कोमात गेलाय तो वर येणार नाही. पण मला असं वाटतं, आमचा पेशंट कोमात गेलाय, त्याला आज दाखवू उद्या दाखवू म्हणलं दुरुस्त होणार आहे का? बिलकुल नाही. आता पेशंटला दवाखान्यात न्यावं लागेल, त्याची सर्जरी करावं लागेल, त्याला कडू गोळ्या द्याव्या लागतील, कडू औषध द्यावं लागेल. पेशंटवर विलास करायची वेळ आली आहे आणि याला 200-300 वर्ष होत आले. त्यामुळे आज दाखवू उद्या दाखवू म्हणल्यावर जमणार आहे का? म्हणून आज सावित्रीमाईंचा खरा विचार सांगायची वेळ आलेली आहे. सावित्रीमाईंचा अत्यंत सधन कुटुंबात जन्म झाला होता. घराण्याला त्यांच्या पाटीलकी होती, भरपूर चांगली शेती होती. माळी जातीच्या, माळी समाजाच्या कुटुंबात पाटलाच्या घरात, नेवाशे पाटलाच्या घरात, खंडोशी पाटलाच्या घरात सावित्रीमाईंचा जन्म झाला आणि त्यामुळे सुखवस्तू घरात, लाडात वाढलेली मुलगी. परंतु सावित्रीमाई हा स्वभावाने आणि त्यांच्या
तल्लख बुद्धीने चंचल स्वभावाच्या होत्या. पटकन लक्षात ठेवणे, पटकन ऐकणे, पटकन हातात पडेल ते काम करणे, चिकित्सा करणे, तर्क करणे, विचार करणे, घरात प्रश्न विचारणे, मग हे असं कसं काय, ते तसं कसं काय, या सगळ्या गोष्टीतून सावित्रीमाईंना कुठे देण्यात दिलं तर फुलेंच्या घरात, ज्यांचं नाव पूर्वीचं गोरे होतं, गोरे, अशा फुलेंच्या घरामध्ये पुण्यामध्ये सावित्रीमाईंचा विवाह झाला. आता हे गोरे घराणं म्हणजे कसं, तर साताऱ्याकडे गावामध्ये उगच गावातला कुलकर्णी ह्या मोठ्या चौधरी असणाऱ्या, म्हणजे आडनाव जरी गोरे असलं तरी त्यांच्या घराला चौधरीपणा, म्हणजे काय तर गावची मोठी जहागिरी त्यांच्याकडे. असं कुलकर्ण्याचं चौधरी घराण्याचं गोरे घराण्याचं जमत नव्हतं. तेव्हा एका कुलकर्ण्याला मारून पुण्यामध्ये स्थायिक झालेलं आणि फुलांचा व्यापार करणारं गोरे घराणं पुढे काय बनलं, फुले बनलं. आणि त्या फुले घराण्यामध्ये ज्योतिरावांशी सावित्रीमाईंचा विवाह झाला. आणि खऱ्या अर्थाने सावित्रीमाईंचा जो स्वभाव होता त्या स्वभावाला अनुसरून नवरा मिळाला. म्हणजे कसा, आपल्या प्रत्येक गोष्टीला परमिशन देणारा, तुला वाटतं ना तर कर, मी तुझ्या सोबत आहे असं म्हणणारा, किंवा चांगला रस्ता दाखवणारा. सावित्रीमाईंच्या तल्लख बुद्धिमत्तेला त्यांना हवा असणारा चांगला जोडीदार मिळाला. आणि ज्योतिराव म्हणाले की घरातल्या अनेक गोष्टीत जर तू प्रश्न विचारते, घरातल्या घरात हुशारी दाखवते, तर जरा बाहेर पण हुशारी दाखव. मग मी काय केलं पाहिजे, तर ज्योतिराव फुले म्हणाले मी तुला वाचायला शिकवतो. अगोदर वाचायचं आणि वाचल्याच्या नंतर माझ्या या सगळ्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हायचं. त्याच्या अगोदरची एक महत्वाची घटना आहे. कुठली घटना आहे, तर ज्योतिराव फुले शाळेत असताना त्यांच्या वर्गातला सखाराम परांजपे नावाचा एक मित्र होता, ब्राह्मण समाजाचा. सखाराम परांजपे नावाच्या मित्राने ज्योतिराव फुलेंना लग्नाचं निमंत्रण दिलं. आणि मग ज्योतिराव फुले नेमकी पेशवाई संपली होती. पेशवाई असली असती तर गोविंदराव फुले म्हणाले होते नशीब पेशवाई नाही तर फुले तुझ्या डोक्याचा चेंडू करून त्यांनी गुलटेकडीवर खेळला असता. परंतु पेशवाई संपलेली आहे. अशा काळात एक माळी समाजाचा तरुण पोरगा चांगला फिटा बिटा बांधून कोट घालून सखाराम परांजपेच्या लग्नात संध्याकाळी वावरतोय, फिरतोय. कुणाच्या बरोबरीला, तर पुण्यातल्या ब्राह्मणांच्या बरोबरीला. आणि मग वरात चालली, पत्त्या डोक्यावर घेतलेल्या संध्याकाळची वेळ. तेव्हा ब्राह्मणांनी विचारले पोरग कोणाचं आहे, हे फारच आपल्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून फिरतंय, कुणाचं आहे. शूद्रांना अतिशूद्रांना लाज राहिलेला नाही तर आपल्या बरोबरीला मिरवायला लागले. तेव्हा लोक म्हणाले ते गोविंदराव माळ्याचं पोरगे, हाय त्याच्या घरी जरा श्रीमंती बिमंती, आले जरा टापटीप पोट बीट घालून. तेव्हा काही लोकांनी आरडाओरडा केला आणि फुलेंना वरातीतून बाजूला काढलं, पाठीमागे टाकलं, वरात पुढे निघून गेली. एका झाडाच्या मागे एक वाळलेलं पोरग होतं, एकदम काळ्या कुट्ट काळ्या रंगाचं पोरग, कमरेच्या खालीच वस्त्र गुंडाळलेलं. आणि फुले रस्त्यावर उभे होते. ते झाडामागून फुलेंना हसत होतं. फुलेंना त्याची दात तेवढे दिसत होते. फुले म्हणले दात पिचकायला काय झालं. ते म्हणलं आम्हाला कळतं तरी आमची अवकात आहे काय, वरात आली की मी झाडाच्या मागे लपलो, आम्हाला आमची अवकात कळली, तुला तुझी अवकात कळत नाही. फुलेंना ही गोष्ट फार लागली. ती म्हणजे माझी अवकात का काढली असेल, अवकात काय असते नेमकं. ज्योतिराव फुले घरी गेले आणि गोविंदरावांना म्हणाले ज्यांच्या घराला पहिलवानकी आहे, ज्यांच्या घराला श्रीमंती आहे, ज्यांचं घर चांगलं नाव दिलंय, ते वडिलांना म्हणाले चला बरं आपण भांडायला जाऊ, दोनाचे चार हात करू. ते म्हणाले आपण त्यांना भांडू शकत नाही, धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे त्यांचं बरोबर आहे, आपण काही त्यांच्या वरातीत खांद्याला खांदा लावून चालू शकत नाही. फुले म्हणाले धर्मशास्त्र काय असतं, पुस्तकं काय असतात, असा धर्म सांगतो का की लग्नात जायचं नाही, बरोबरीला चालायचं नाही, बघू तरी द्या. आणि म्हणून चौथीला शिकायला असणारे फुले इंग्रज अधिकाऱ्यांकडे जायचे, लिजिट साहेब, गफार मुन्शी बेग वगैरे वगैरे या लोकांकडे जायचे, धर्मग्रंथ आणायचे आणि त्यांनी वाचायला, चिकित्सा करायला, तर्क करायला सुरुवात केली. आपलं उलटे, आपल्याकडे धर्मग्रंथावर प्रश्न विचारायला परमिशन आहे का नाही. एक छोटस उदाहरण सांगतो. एक पोरगा घरी आला आणि म्हणला आई नारळात पाणी का असतं. एका लहान मुलाने काय विचारलं, नारळात पाणी का असतं. आपल्या माईचं, आपल्या आजीचं ठरलेलं उत्तर असतं. काय उत्तर असतं, हा देवाची करणी नारळात पाणी. फाट आहे बघा आपल्या सगळ्यांना. डोकं चालवायचंय का नाही. पण एक पोरग लय हुशार होतं. ते काय म्हणलं, मग काही नारळात पाणी पण नसते, मग असं काऊन. आता नारळात पाणी का असतं, त्याचं उत्तर आहे देवाची करणी नारळात पाणी. आता काही नारळात पाणी नसते, मग त्याचं काय. तर माय म्हणली, माईनं बी पूर्वीच उत्तर दिलं. माय म्हणली देवाची करणी काही नारळात नसतंय पाणी. ठरलेलं. बघा विदेशातल्या पोराने आईला प्रश्न विचारला. विदेशातलं पोरगा म्हणाला आई मगाशी एका ताईने इंग्रजीत भाषण केलं बघा, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आज सावित्रीबाई फुले असल्या तर तिचं इंग्रजीतलं भाषण ऐकून इतक्या खुश झाल्या असत्या, त्या म्हणल्या असत्या आम्हाला अशीच अपेक्षा आहे, आमची लेकरं बाळ जगभरात गेली पाहिजे. सावित्रीबाईंना किती आनंद झाला असता विचार करा. बघा विदेशातल्या पोरांनी प्रश्न विचारला आई नारळात पाणी का असतं. तर विदेशातली आई काय म्हणाली, बाळा जा 2 काचाचे पाण्याने भरलेले ग्लास घेऊन ये. त्यांनी आणले
आईनं खिडकीमध्ये 2 काचाचे शिगोशिक पाण्याने भरलेले ग्लास ठेवले. त्याला म्हणजे जा बाहेर जा आणि अंगणातले गवताचं रोपटं उपटून आण, मुळासकट उपटून आण. पोराने मुळासकट गवताचं रोपटं उपटून आणलं आणि त्या काचातल्या ग्लासामध्ये टाकलं. आणि आई म्हणाली काही दिवसांनी निरीक्षण करू. 8-10 दिवसांनी आईने मुलाला बोलवलं आणि म्हणाली बघ त्या दोन्ही ग्लासाचं निरीक्षण सांग. पोरगा म्हणाला आई ज्या ग्लासामध्ये मुळासकट गवताचं रोपटं टाकलंय त्याच्यातलं पाणी थोडंसं कमी झालंय, पण ज्या ग्लासात रोपटं नाही टाकलं जशाला तसं पाणी, शिगोशिक भरलेलं जशाला तसं पाणी आहे. आईने उत्तर दिलं प्रश्नाचं, बाळा तू म्हणाला होतास की नाही नारळात पाणी का असतं, अगदी याचप्रमाणे झाडाची मुळं जमिनीतून पाणी आणि क्षार शोषून घेतात. या मुळांच्या वाटे पाणी खोडात जातं आणि खोडातून वर पुढे कशात जमा होतं, नारळात पाणी जमा होतं. विदेशातली आई प्रयोग करून सांगते आणि आपली आई मर म्हणते मेला डोकं कशाला खायला. तर तिकडं आपल्या लेकरांनी विचारलं आकाशात का गडगडतय, त्याचं उत्तर काय देतात माहितीये का, म्हातारी दळती म्हणे आकाशात. असं ठरलेलं आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले तर्क करणाऱ्या डोक्याची होती, विचार करायचा, प्रश्न करायचा, धर्मग्रंथाला प्रश्न विचारायचा. आणि एका दिवशी ज्योतिराव फुले मध्यरात्री रस्त्यावर हसत आले. मध्यरात्री लोक म्हणले तात्यासाहेब काऊन हसायले, ते म्हणले यांचे धर्मग्रंथ वाचून हसू नाही तर काय करू. म्हणजे काय झालं, ते म्हणजे त्या बळीराजाने एक पाय कुठे ठेवला, पृथ्वीवर ठेवला आणि एक पाय आकाशात ठेवला. मग त्याची फाटली कस काय नाही, ते मोडला कस काय नाही, तुटला कस काय नाही. ज्योतिरावांचा तर्क आहे, माझा नाही. आणि म्हणून ज्योतिराव फुले तर्क करणारे होते. मग गोविंदराव कदरून गेले फुलेंचे वडील. ते म्हणले काय लावलंय घरामध्ये, हे सगळं नुसतं धर्मग्रंथांची चिरफाड, बायकोला वाचून दाखवायला, आपण ते वाचायला. आणि म्हणून शिक्षण बंद करायचं, घरात मोठ्या पुस्तकं आणायची नाही, वाचायचे नाही, अशी सक्त ताकीद दिली. ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ऐकणार नाही, ऐकलंच नाही. आणि मग त्यांना घराच्या बाहेर काढलं. कुणी, गोविंदराव फुलेंनी घराच्या बाहेर काढलं. घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर कुणी आश्रय दिला, उस्मान शेख आणि फातिमा शेख नावाच्या एका जोडप्याने आपला स्वतःचा वाडा खुला करून दिला आणि त्यांना व्यवस्था करून दिली. पुढे ज्योतिरावांना अनेक मित्र मिळाले, माळी समाजाचे देखील होते, तिथल्या सगळ्या समाजाचे लोक आले. गोविंदरावांना म्हणाले अहो ते फार चांगलं काम करतायत, भविष्यात नाव कमावतील, त्यांना त्यांचं कार्य करू द्या, त्यांच्या वाट्याला जाऊ नका. ज्योतिराव फुलेंनी पुन्हा कॉन्ट्रॅक्टशिप सुरू केली. असं म्हटलं जातं आताचे हे बिर्ला, अदानी, अंबानी, कोणी, टाटा, बाटा यांची एका वर्षाची कमाई तर ज्योतिराव फुलेंची एकाच महिन्याची कमाई होती. म्हणजे 1000 अदानी अंबानीला विकत घेतील एवढे इन्कम त्या काळात फुले कमवायला सुरुवात केली होती, कमवत होते. पण ते सगळे त्यांनी बहुजनांच्या, गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या शिक्षणावर खर्च केले. इतके ज्योतिराव फुले श्रीमंत होते, मोठे होते, कॉन्ट्रॅक्टर होते. कात्रजचा घाट त्यांनी बांधला. मुंबईचं व्हीटी रेल्वे स्टेशन कुणी कुणी बघितलं. व्हीटी रेल्वे स्टेशन टोपीवाला माणूस बघायला गेला तर त्याची टोपी खाली पडेल इतकं त्याला असं वर बघावं लागेल. त्या व्हीटी रेल्वे स्टेशनचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा ज्योतिराव फुलेंच्या कंपनीकडे होतं. आणि मुळा मुठा नदीवरचे काही पुलं देखील ज्योतिराव फुलेंच्या कॉन्ट्रॅक्टच्या कंपनीने बांधले होते. विचार करा, व्हीटीच्या रेल्वे स्टेशनचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनचं कॉन्ट्रॅक्ट जर फुलेंकडे होतं तेव्हा, तर आज किती श्रीमंत राहिले असते. त्या फुलेंच्या कुटुंबाची काय वातावरण झाली असेल बरं. आता एवढा श्रीमंत राहिलेला माणूस, पुढे काय झालं कुटुंबाचं. आता मधला प्रसंग नंतर सांगतो, अगोदर शेवट कुटुंबाचा काय झाला सांगतो. सावित्रीबाई गेले. सावित्रीबाईंचा मुलगा जो दत्तक होता यशवंत गेला आणि सावित्रीबाईंची सून आणि नातीला अक्षरशः पुण्यातल्या सगळ्या लोकांनी वाळीत टाकलं. अन्नधान्याला महाग केलं. दुकानावर सुद्धा कोणी येऊ देत नव्हते. त्या सावित्रीबाईंच्या सुनबाईला आणि नातीला पहिल्यांदा घरातले भांडे कुंडे विकून गुजारण करायची वेळ आली. नंतर फुलेंचे सगळे पुस्तकं विकले, गुजारण सुरू झाली. नंतर अख्खा वाडा केवळ 100 रुपयाला विकला आणि त्यांची सून आणि नात अक्षरशः एका देवाच्या दारात भीक मागून खायला लागले. त्यांच्यावर भीकीची वेळ आली. नंतर लोकांनी भीक देणं सुद्धा बंद केलं आणि सावित्रीबाईंची सून अक्षरशः भीक मागता मागता 8 दिवस उपाशी असताना देवाच्या पायरीवर जीव सोडून दिला. आणि पुण्याच्या नगरपालिकेनं बेवारस प्रेत म्हणून अंत्यविधी केला. फुलेंच्या कुटुंबाची वाताहत झाली. जो जगातला प्रचंड श्रीमंत माणूस राहू शकला असता, अशा कुटुंबाच्या एकूण सामाजिक कार्याची काय कर्मकहाणी आहे. तर या कुटुंबाचा जर त्यांच्या सुनाचा अंत्यविधी होत नसेल तर काही चूक केली का त्यांनी. आणि त्यांची चूक काय असेल बघा. शाळा काढल्या ही त्यांची चूक, विधवा स्त्रियांना आश्रय दिला ही त्यांची चूक. जर त्यांच्या सुनेच्या वाट्याला असेल तर ही चूकच म्हणावं लागेल.
आणि म्हणून सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी काय सुरू केलं ते म्हणजे आमचं प्राणाचं बलिदान द्यावं लागलं तरी चालेल, पहिल्यांदा आम्ही या देशातल्या लोकांना तर्क करायला शिकवणार, गेस करायला शिकवणार. फुले साहेबांनी अखंड लिहिला. कुठला अखंड होता? अखंड कोणता? पुढल्या वेळेला कार्यक्रम घेतला आपण की अनेक मुलींनी, महिलांनी बोललं पाहिजे, फुलेंच्या अखंडाचं वाचन झालं पाहिजे, किमान 5-10 अखंड तरी वाचले पाहिजे. फुले म्हणतात विद्येविना मती गेली. विद्येनं काय गेलं? दिमाग गेला, बुद्धी गेली. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येनं केले. आम्हाला केवळ शिक्षण नाही, यामुळे आमची काय गेलीये? मती पण गेलीये, गती पण गेलीये, वित्त पण गेले. आता उलट झालं. विद्येमुळे काय आली? मती आली. मतीमुळे काय आली? गती आली. गतीमुळे काय आलं? वित्त आलं. आणि वित्त आलं की आमचं पित्त खवळलं. आणि मग आम्ही सावित्रीबाई फुले ज्या वाड्यामध्ये शिक्षण देत होत्या त्या वाड्याकडे पाठ करून अथर्व शीर्षाचं पठण करतो आम्ही पुण्यामध्ये. काय करतो आम्ही? वित्त आल्यावर कसा माज येतो बघा. वित्त आल्यावर खरं तर सावित्रीबाईंच्या नायगावला जावं. वित्त आल्यावर ती शाळा बघावी पडकी मडकी, अजून तर तिचा काही विकास नाही. वित्त आल्यावर जोडीनं नवरा बायकोनं 4 व्हीलर करून त्या गंजपेठेतल्या वाड्यावर जावं. जोडीनं लेकरा बाळांना घेऊन ती समाधी दाखवावी. जोडीनं फुलेंचा समग्र वाङ्मय आणावं. पण नाही, वित्त आल्यावर उलट झालं. ती फुलेंच्या शाळेकडे पाठ करते. आम्ही त्या गणपती महोत्सवात दगडूशेठच्या समोर अथर्व शीर्षाचं पठण करते. तिच्या पत्रिकेमध्ये लय असतं. मुलीच्या पत्रिकेत आपलं लग्नाच्या पत्रिका बघा, काय काय एवढी शिकली तेवढी शिकली, खंडीभर डिग्री असतात, खंडीभर डिग्र्या. पण त्या डिग्र्यांचा काय वापर? काही वापर नाही. सगळी येडी, तिला काय माहित नाही, नुसत्या डिग्र्याच घेतल्या. आणि म्हणून सावित्रीबाईंनी यासाठी सगळं केलं होतं का? तर ह्याची समीक्षा करायची आज वेळ आली, याचा विचार करायची आज वेळ आली की काय करत होते त्या. सावित्रीबाईंनी पहिल्यांदा शाळा काढली. शाळेमध्ये मुली किती होत्या? फक्त 7 मुली होत्या, 7. या 7 मुलींची शाळा सावित्रीबाईंनी सुरू केली भिडेवाड्यामध्ये. या भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई शाळा शिकवायला जायला लागल्या तेव्हा प्रचंड त्रास झाला, अवेलना झाली, बदनामी झाली, निंदा झाली. मुली शिकल्यावर म्हणे जेवणाच्या ताटात आळ्या पडतात. मुली शिकल्यावर म्हणे घर नरकाला जातं. मुली शिकल्यावर म्हणे त्यांच्या काही कुळाचा उद्धारच होत नाही. अशा प्रचंड अफवा पसरवण्यात आल्या. सावित्रीबाईंना रडकुंडीला आणलं. तुम्हाला ही कथा तर माहिती, शेरकोटे फेकले, अमुक केलं तमुक केलं, रडकुंडीला आणलं अक्षरशः. तेव्हा मातंग समाजाचे उस्ताद लहुजी साळवेंना ही कथा कळली, गोष्ट कळली. ते म्हणजे अरे एक महिला चांगल्या मोठ्या घराण्यातली, माळ्याच्या घरातली बाई जर एवढी शिकवत असेल तर आपण जाऊन मदत केली पाहिजे. लहुजी साळवे गेले आणि म्हणले रोज सकाळी शाळेत तुम्ही निघालात की तुमच्या दरवाजात मी काठी घेऊन उभं राहील, तुम्हाला नेऊन सोडेल. तुमची तिथली शाळा संपली की पुन्हा घरी आणून तुमच्या सोडेल. रोज मी तुमच्या सोबतीला सिक्युरिटी म्हणून येणार. आता सावित्रीबाईंच्या सोबत उस्ताद लहुजी साळवे यायला लागले, पण लेकरच मिळणार, शाळेत कोणी यायचं ना. एका दिवशी उस्ताद लहुजी साळवेंनी स्वतःची पुतणी आणली. तिचं नाव काय? मुक्ता साळवे. मुक्ता साळवेला आणून माझ्या पुतणीला शिकवा म्हणले. सावित्रीबाईंनी मुक्ता साळवेंना शिकवायला सुरुवात केली. मुक्ता साळवेंनी जगात गाजेल असा प्रचंड महाविद्वत्ता वापरलेला, बुद्धिमत्ता वापरलेला एक निबंध लिहिला. निबंधाचं नाव आमचा धर्म कोणता. आता तुम्हाला बाजारात ते पुस्तक मिळेल. कोणी निबंध लिहिला? मुक्ता साळवेने. मार्गदर्शक कोण? सावित्रीबाई फुले. आणि स्वागत कोणी केलं? इंग्रज अधिकाऱ्यांनी मुक्ता साळवेच्या निबंधाचं स्वागत केलं. निबंधाचा सारांश असा आहे, हे बघ देवा, तुझ्याकडून आलेला आम्हा अस्पृश्यांचा धर्म कोणता? आम्हाला धर्माला पुस्तकाला हात लावता येत नाही, धर्म पुस्तक वाचता येत नाही, आम्हाला धर्मग्रंथ आहे की नाही, असा मुक्ता साळवेने निबंध लिहिला. इंग्रजांनी मुक्ता साळवेला स्टेजवर बोलवलं आणि म्हणाले, सावित्रीबाईंच्या शाळेतली एकदम बहादूर मुलगी आहे, इंग्रजीत निबंध लिहिलाय, निबंध जगात गाजलाय, त्या मुक्ता साळवेंचं स्वागत करू. तिला स्टेजवर बोलवलं. इंग्रज म्हणाले, काय पाहिजे आम्ही मागेल ते द्यायला तयार आहोत. तेव्हा मुक्ता साळवे काय म्हणते माहिती का? चॉकलेट नको, एखादा फ्रॉक देणार असाल तर नको, देणार असाल तर आमच्या सावित्रीबाईंच्या शाळेला ग्रंथालय द्या, पुस्तक द्या, पुस्तकामुळे आम्ही हुशार होऊ. मुक्ता साळवे म्हणते आम्हाला वाचायला पुस्तक द्या, चॉकलेट नका. आणि म्हणून एकदा काय झालं, मुक्ता साळवेंची आई सावित्रीबाईंना भेटायला आल्या आणि म्हणाल्या, बाई माझ्या पोरीचं कसं व्हायचं? सावित्रीबाई म्हणाल्या, काय झालं, तुमचा चेहरा पडलाय, प्रश्न विचारता, काय झालं? मुक्तानी काही घरी आगाऊपणा केला का? पुन्हा सावित्रीबाईंना मुक्ता साळवेची आई म्हणाली, बाई माझ्या पोरीचं कसं व्हायचं?
सावित्रीबाई म्हणाल्या काय झालं? तेव्हा मुक्ता साळवीची आई म्हणाली आमची मुक्ता की नाही सारखं पुस्तकात डोकं घालूनच बसते, नुसतं पुस्तकं वाचत असते, हिचं कसं व्हायचं? सावित्रीबाई म्हणाल्या पुस्तकं वाचल्यावर काय कुणाचं वाटोळं होत नसतं, चांगलंच होत असतं. आणि मुक्ता तुमची जगात नाव कमवेल, तिला वाचू द्या पुस्तकं, तिचं चांगलंच होईल. आताची पण एक माय माऊली शाळेत गेली आणि शाळेतल्या मास्तरीला मॅडमला काय म्हणाली, बाई माझ्या कारकीचं कसं व्हायचं? शाळेतल्या मॅडम म्हणाल्या काय झालं? पुन्हा पोरीची माय म्हणली आमच्या घोडपीचं कसं व्हायचं? शाळेतल्या मॅडम म्हणाल्या काय झालं? पोरीची माय म्हणली दिवस रात्र टीव्हीच बघत असते, मोबाईल मध्येच असते, कसं व्हायचं हिचं? म्हणजे आताच्या माया आणि आताच्या पोरी बघा, आणि तेव्हाच्या माया आणि तेव्हाच्या पोरी बघा. म्हणून सावित्रीबाईंच्या शाळेत येणारी प्रत्येक मुलगी विद्वान होती, वैचारिक होती, हुशार होती. असा मुलींना शिकवण्याचा वारसा सावित्रीबाईंनी सुरू केला. सोबतीला कोण होत्या? तर फातिमा शेख नावाची स्त्री शिक्षिका, मुस्लिम शिक्षिका सोबत होत्या. भिडेवाड्यातून गंजपेठेत यायचं. गंजपेठेतल्या वाड्यावर सावित्रीबाईंनी पुन्हा ट्युशन सुरू केले, लेकरांना शिकवायला सुरुवात केली. त्यांची विहीर आहे वाड्याच्या मध्ये, ती विहीर स्पर्शांना खुली केली. जे लोक येतील त्यांना ज्ञानाचं मार्गदर्शन सुरू केलं. एका दिवशी सकाळी सकाळी फुले अस्पृश वस्तीत गेली आणि एक लहान लेकरू उचलून कडेला घेऊन फुले निघाले. लोक म्हणाले ओ तात्या साहेब आमचे लेकर पुढे घेऊन चालले. तात्या साहेब म्हणाले माणूस बनवायला लेकरू नाही. मग ते अस्पृश्य वस्तीतले लोक म्हणाले आम्ही काय जनावर आहेत का आमच्या लेकरांना माणूस बनवायला आले? फुले म्हणले अहो जनावर तरी बरे येतं, ते जनावराच्या पलीकडचे तुम्ही आहेत. आणि म्हणून ज्या समाजाला जनावराच्या पलीकडचं जगणं जगावं लागायचं त्या समाजाला महाविद्वान करण्याचा विडा कोणी उचलला? ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी उचलला. आणि म्हणून एकदा सावित्रीबाईंचे आई वडील सावित्रीबाईंना आणि ज्योतिरावांना भेटायला पुण्यात आले. आल्याच्या नंतर सावित्रीबाईंचे आई वडील म्हणाले साऊ तुला काय मूलबाळ होईना, असं करा जावाई बापूंना म्हणावं दुसरं लग्न करा. सावित्रीबाई म्हणाले ते काय ऐकायचे नाही, तुम्हीच समजून सांगा. मग सावित्रीबाईंचे आई वडील जावाई बापू ज्योतिरावांना म्हणाले जावाई बापू तुम्हाला सावित्रीबाईंकडून काही मूलबाळ होत नाही, असं करा दुसरं लग्न करा आणि आमच्या साऊला सवत आणा सवत. ज्योतिराव फुले म्हणाले दर वेळेला मूलबाळ होत नसेल तर स्त्रियाच दोषी असतात का? कधी कधी पुरुष असू शकतो ना. समजा मी दुसरं लग्न केलं आणि साऊला सवत आणली आणि सवत आणल्यावर तिलाही मूलबाळ नाही झालं तर मग असं करता का साऊला दुसरा मला दुसरा सवती आणता का? साऊचं दुसरं लग्न करता का? ते सासू सासरे ज्योतिरावांचे म्हणाले जावयाचं तर काय डोक्याला डोकं लागतच नाही, त्यांच्या डोक्यात काय भरले की म्हणजे येडे झालेत, निघून गेले ते. परत काही दिवसांनी सावित्रीबाई म्हणाले अहो असं काय करता, करा ना खरं दुसरं लग्न करा. ज्योतिराव फुले म्हणाले कशाला दुसरं लग्न करायचंय? सावित्रीबाई म्हणाल्या आपण जे काम करतो तो वारसा चालवणारा कोणी वारसदार पाहिजे की नाही? अहो आपण मेल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं टाकायला येणारा आपला वारसदार पाहिजे की नाही? तेव्हा ज्योतिराव फुले म्हणाले हे बघ साऊ पोटची पोरं वारसा चालवतील याची गॅरंटी नसते. म्हातारपणा ढाळजत राहायला ठेवतात, शेतात पत्राच्या खोलीत पाठवतात, नाहीतर लय शिकलेले पोरं असतील तर मायबापांना अनाथ आश्रमात नेऊन टाकतात. पोटचे पोरं वारसा चालवतील याची गॅरंटी नाही. पण सावित्री मी तुला एक गॅरंटी देतो, आपल्या जिवंतपणी नाही आला तरी नाही आला पण आपण मेल्यावर नक्की आपला असा एखादा वारसदार येईल, आपलं साहित्य वाचेल, गंजपेठेतल्या आपल्या वाड्यावर डोकं टेकवेल आणि आपलं उरलेलं प्रत्येक कार्य तंतोतंतपणे पुढे नेईल असा वारसदार नक्की. कुणी भाकीत वर्तवलं? ज्योतिराव फुलेंनी. खरंच ज्योतिराव फुले गेल्याच्या नंतर 1 वर्षाने त्याचा जन्म झाला. ज्यांनी कधीही ज्योतिराव फुलेंना एकदाही बघितलं नाही अशा एका त्यांच्या वारसदारांनी जागतिक दर्जाचं शिक्षण घेतलं. पुण्यातल्या गंजपेठेत आला, फुलेंच्या वाड्यावर डोकं टेकवलं आणि फुलेंचं राहिलेलं कार्य दिनांक वेळ वार सहित पूर्ण करून दाखवलं. त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा ज्योतिराव फुलेंचा सावित्रीबाईंचा खरा विचारांचा वारसदार. कसा? बघा एकदा काशीबाई नावाची एक ब्राह्मण समाजाची स्त्री जीव द्यायला चालली होती. गरोदर राहिली अनैतिक संबंधातून. तिला वाटलं आता जीव द्यावा, लोक टिंगल टवाळी करतील. तेव्हा ज्योतिराव फुले त्या भागात होते, नदीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं, काही काम चालू होतं. फुलेंनी काशीबाईला अडवलं आणि सांगितलं आमच्या घरी बाळांतीन व्हा आणि मग जीव द्यायचं ते द्या काही करा पण त्या बाळाला कशाला त्रास देत आहे. काशीबाईची समज काढली, घरी घेऊन गेल्या. घरी घेऊन गेल्याच्या नंतर काशीबाई काही दिवस राहिल्या, बाळांतीन झाल्या आणि काही काळानंतर त्या निघून गेल्या आणि एक मुलगा फुलेंच्या घरी पहिल्यांदा त्या काशीबाईचा मुलगा जन्माला आला. आता या लेकराचं काय करायचं? तर फुले म्हणले आपण दत्तक घेऊ. आणि मग फुलेंनी त्याला दत्तक घेतलं. त्याचं नाव काय ठेवलं? यशवंत नाव ठेवलं.
आणि बघा आपल्या गुरुचं कार्य पुढे तंतोतंत चालवणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवलं होतं? यशवंत. बाबासाहेबांच्या मुलाचं नाव यशवंत होतं. फुलेंनी एक वाडाच बांधला की ज्या स्त्रियांना अशा प्रकारची संतप्ती होणार आहे त्यांनी आमच्या घरी यावं, खुशाल बाळंतीण व्हावं, आम्ही ते लेकर सांभाळू, तुम्ही निघून जाऊ शकता, असा एक वाडा बांधला. आणि त्या वाड्याचा नंबर होता 395. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधानाला शेवटचं कलम किती नंबरचं आहे? 395 नंबरचं कलम बाबासाहेबांनी संविधानाला दिलं. आणि काय सांगितलं? 395 नंबरच्या कलमाच्या नंतर पुण्यामध्ये 395 नंबरचा एक वाडा लागेल. वाडा, त्या वाड्यातून आतमध्ये जायचं, मग फुले दिसतील, फुलेंचं साहित्य वाचायचं आणि मग तुम्हाला खरा आपला लढा कळेल. बाबासाहेब आंबेडकर सांकेतिक भाषेत फुलेंकडे नेत होते आपल्याला. आणि म्हणून अशा प्रकारे वारसदार विचारांचा असतो, जातीचा पातीचा नसतो. म्हणून मी नेहमी सांगत असतो, बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबासाहेबांनंतर अण्णाभाऊ नाव घ्यावंच लागेल. हा आमच्या देशाच्या विचारांचा वारसा आहे, विचारांची क्रांती आहे. बघा अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांकडे पोट दाखवतात, जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांकडे पोट दाखवतात, बाबासाहेब म्हणतात माझे गुरु ज्योतिराव फुले आहेत. ज्योतिराव फुले रायगडावर जातात, 5 दिवस समाधी शोधतात, 3 दिवस झाडं तोडायला लागतात आणि शिवरायांची समाधी शोधून शिवरायांच्या समाधीवर फुलं वाहतात. तो खालचा पाचडचा ग्रामभट आला, त्यांनी फुलं लाथेनं उधळून लावली, त्या समाधीवर नाचला आणि सांगितला एका शूद्राला दुसऱ्या शूद्राची जयंती करता येत नाही, तू कुणबट ते कुणबट कशाला जयंती करतो? फुले म्हणले रायगडावरच्या समाधीवर शिवाजी महाराजांची जयंती करू दिली नाही, जगभरात जयंती साजरी करून दाखवली तर नाव ज्योतिराव सांगणार. फुले पुण्यात आले, फुले पुण्यात आले आणि शिवाजी महाराजांची जयंती ठेवली. आता जयंती ठेवली, मामा परमानंदाला कार्यक्रमाचा अध्यक्ष केला. मामा परमानंदांनी पत्र पाठवलं, अहो पण 4 शब्द तर शिवाजी महाराजांवर बोलावं लागतील ना, मला काहीच माहित नाही. ज्योतिराव फुलेंनी पत्राचं उत्तर दिलं, बाजारातली पुस्तकं काही विकत घेऊ नका, त्याच्यात काही बी लिहिलेलंय, मी तुम्हाला शिवरायांचा 1600 ओव्यांचा पवाडा लिहून पाठवतो. शिवाजी महाराजांवर पहिलं पुस्तक ज्योतिरावांनी दिलं, पवाडा लिहिला, परमानंदाला पाठवला, त्यांनी वाचला, मग शिवजयंतीचा कार्यक्रम झाला. म्हणून ज्योतिराव फुले शिवाजी महाराजांना गुरु मानतात, शिवाजी महाराज तुकोबारायांना गुरु मानतात. तुकोबाराय म्हणतात नामदेवी केले स्वप्न माझी जागे, तुकोबाराय नामदेवांना गुरु मानतात, नामदेव महाराज बुद्धाला गुरु मानतात. असा आमचा हा वारसा आहे, एकात्मतेचा आहे, सलोख्याचा आहे, प्रेमाचा आहे, जाती अंताचा, एकमेकांना सोबत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. सावित्रीबाईंचा स्वभाव कसा होता? त्यांची 2 पत्रे, त्या पत्रातून सावित्रीबाई कशा होत्या कळतं बघा. सावित्रीबाई एकदा माहेरी गेल्या, माहेरी, आणि त्यांचा भाऊ म्हणला त्या काळ्या लोकांचं कशाला काम करते ग, काळे डकेत कळकटलेले घाणेरड वागते, तर तू कशाला, तू एवढी गोऱ्या कातडीची, दिसायला एवढी चांगली. कोण? सावित्रीबाईंचा सख्खा भाऊ सांगतोय कशाला अस्पृश्यता निर्मूलनाचं काम करायला. सावित्रीबाईंनी हा किस्सा नवऱ्याला म्हणजे ज्योतिरावांना पत्र जो सांगितला, माझा भाऊ मला असा म्हणत होता. पण सावित्रीबाई म्हणतात मी त्याला उत्तर दिलं, काय दिलं? मी म्हटलं तुम्ही शेळ्या मेंढ्याला जवळ करता, कोल्या कुत्र्यांना जवळ करता, अरे पण या माणसं सारखी माणसं आहेत त्यांना का जवळ नाही करत? आणि हे बघ मला माहेरचे दरवाजे बंद झाले तरी चालतील, पण मी अस्पृश्यता निर्मूलनाचं आणि शाळा शिकवण्याचं काम बंद करणार नाही. तेव्हा सावित्रीबाईंच्या आई सावित्रीबाईंच्या बाजूने झाल्या आणि आपल्या मुलाला म्हणजे सावित्रीबाईंच्या भावाला म्हणाला, तिला तू काही म्हणू नको, ती जे काम करते ते चांगलं काम करते. अशा प्रकारे सावित्रीबाईंनी भावाला आणि आईला आपल्या बाजूने केलं. एक पत्र असं आहे की गावामधून एका स्त्रीची धिंड काढली होती, गरोदर राहिली म्हणून त्या स्त्रीला खूप मारत होते. सावित्रीबाई त्या लोकांच्या समोर गेल्या, सगळ्यांना म्हणल्या खबरदार जर या बाईला मारसाल तर बघा. आणि खरं तर ज्या पुरुषाकडून हिला हे आपत्य राहिले त्या पुरुषाची धिंड काढा, त्याला मारा, तुम्ही बाईला का मारता, हिचा जीव घेणार आहेत का? सावित्रीबाईंनी लोकांना पिटाळून लावलं आणि नवऱ्याला पत्र लिहून सांगितलं, या स्त्रीला मी पुण्याला तुमच्याकडे पाठवते, या बाईचा सांभाळ करायचा आहे, हिला लेकरू झालं तर लेकराचा सांभाळ आपण करू, मी मागून माहेरी आहे, मागून मग मागल्या याने उंटाने गाडीनं काय असेल ते मागून येते मी. सावित्रीबाई इतक्या धाडशी होत्या, कोणी चुकीचं केलं तर तिथे जाऊन उभा राहायच्या, 2चे 4 हात करायच्या, भांडायच्या आणि खंबीरपणाने लढाई लढायच्या. इतक्या एकदम त्या उग्र स्वभावाच्या सावित्रीबाई होत्या, कुणाला घाबरायच्या नाही त्या. त्यांच्या 2-3 पत्रावरून लक्षात येतं. एकदा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आणि हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची नोटीसच काढली सावित्रीबाईंनी. काय दिलं नोटीस मध्ये? हे बघा आमच्या घरी या तारखेला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलाय, सगळ्यांना निमंत्रण, पण माझ्या घरच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सगळ्या स्त्रिया एकाच टेबलावर बसतील,
नाही तर अस्पृश्याच्या स्त्रिया बाहेर, मग वरच्या जातीच्या एकदम पुढं, मग खालच्या जातीच्या मधल्या बेंचाव, असं चालणार नाही. आमच्या घरच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सगळ्या जातीच्या स्त्रिया आम्ही एकत्र बसवणार आहेत. ज्यांना हे पटलं त्यांनी हळदी कुंकवाला यावं, ज्यांना नाही पटलं त्यांनी येऊ नये. नोटीसच लावली. अशा समतावादी होत्या, आज प्रचंड प्रेमळ होत्या, सगळ्यांना जवळ करणाऱ्या सावित्रीमाई होत्या. आणि म्हणून सावित्रीमाईंचा हा वारसा आम्हाला समजून घ्यायचा आहे. शाळा काढल्या, महिलांचं प्रबोधन केलं, विधवांना आधार दिला, लेकरांचा सांभाळ केला. किती सांगायचं. स्वतः पुस्तक लिहिली, 2 कविता संग्रह सावित्रीमाईंची, काव्यफुल आणि सुबोध रत्नाकर बावन कशी नावाचा काव्य संग्रह. सावित्रीमाईंनी साहित्य लिहिलं, कविता लिहिल्या, अखंड लिहिले, नवऱ्याच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलं. पण आजचं कसं आहे, आज आम्हाला सावित्रीमाई वगैरे काही माहित नाही. तो आमच्या 4 बाया एकत्र आल्या, पहिल्या तर येतच नाही, आणि समजा आल्या, आमच्या 4 बाया एकत्र आल्या तर चर्चा कशा वाजते. कोणाची नांदना, कोणाची पळून गेली, कोणाला कोड फुटला, कोणाचं काय, कोणाचं काय, याच्यावर चर्चा असतात. आमच्या बाया एकत्र येत नाहीत, आल्या तर अशा चर्चा. पण आमच्या घरात रमाई, भीमाई, आईल्या, फातिमा, जिजाऊंची चर्चा नाही, साधं पुस्तक नाही, त्यांचा फोटो पण नाही. हे समजून घ्यायला आम्ही किती उशीर केलाय. बघा, इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, फुकट्यांचा, श्रीमंतांचा बिलकुल इतिहास लिहिला जात नाही. शुद्धोधनाच्या शेतात 1000 सोन्याचे नांगर चालायचे, इतिहास काही शुद्धोधनाचा लिहिला का. सर्वस्वाचा त्याग करून सगळीकडे फिरल्याबद्दल, त्याग आणि समर्पणाबद्दल बुद्धाचा इतिहास दिला गेला, शुद्धोधनाचा नाही. याचाच अर्थ तो इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो. बघा, सम्राट अशोक जगाचा चक्रवर्ती राजा, पण रस्त्याने जाणाऱ्या बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं टेकवायचा. लोक म्हणायच्या एवढे मोठे राजे तर साधारण बौद्ध भिक्षूंच्या पायावर डोकं काय टेकवता. सम्राट अशोक म्हणायचा माझ्या श्रीमंतीचा कोणी इतिहास लिहिणार नाही, पण त्या त्यागी आणि समर्पित बौद्ध भिक्षूंचा इतिहास दिला जाईल, म्हणून मी त्यांच्या त्याग आणि समर्पणाला दंडवत करतो. माझ्या संपत्तीचा मला गर्व नाही, म्हणून सम्राट अशोकाचा इतिहास दिला गेला. बोल्लोबा मोरे नावाचे महाजन होते. बोल्लोबा मोरे कोणाचे, कोण, तुकोबाराय यांचे वडील. बोल्लोबा मोरेंचं नाव कुणी घेत नाही खेड्यात, पण कर्जाच्या वह्या पाण्यात बुडवल्याबद्दल, लोकांना कर्जमुक्त केल्याबद्दल बोल्लोबा मोरेंचे सुपुत्र तुकोबारायांचं नाव सगळीकडे घेतलं जातं. याचाच अर्थ तो इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो, श्रीमंतांचा नाही, फुकट्यांचा. तुम्ही कधी खेड्यात टाटा बाटा बिर्ला अंबानीचे पुतळे बघितलेत का. कधी तालुक्यावर तरी टाटा बाटा बिर्ला अंबानीचा पुतळा, किंवा मुंबई, पुणे मेट्रो सिटीत कुठेही तुम्हाला टाटा बाटा बिर्ला अंबानीचे पुतळे दिसणार नाहीत. पण अंगावर चिंध्या पांघरून शब्दांचं सोनं वाटणाऱ्या गाडगे महाराजांचे पुतळे तुम्हाला जगभरात दिसतील. याचा अर्थ होतो इतिहास त्याग आणि समर्पणाचा लिहिला जातो. इतिहास काही टाटाच्या माईचा, बिर्लाच्या बायकोचा, अंबानीच्या आधीचा लिहिला जाणार नाही. इतिहास रमाई, भीमाई, आईल्या, फातिमा, जिजाऊ आणि आमच्या सावित्रीचा इतिहास लिहिला जाईल. इतिहास श्रीमंतांचा लिहिला जात नाही, इतिहास चांगलं काम करणाऱ्यांचा लिहिला जातो. म्हणून तुम्हाला भारताच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, तुम्हाला परभणी जिल्ह्याच्या इतिहासात नाही येत आलं तरी चालेल, पण जिंतूर तालुक्याच्या इतिहासात तरी असं काहीतरी चांगलं काम करून मरा की 4 लोकांनी म्हणावं की फलाना लय चांगला होता, फलानी लय चांगली होती. 4 लोकांनी तुमचं नाव घ्यावं, कुणाला तरी कधीतरी सणवार उत्सवाला तुमची आठवण यावी, म्हणून काहीतरी चांगलं काम करावं. आणि म्हणूनच हा सावित्रीमाईंच्या जयंतीतून आपण घेतलेला एक चांगला विचार आहे. आपण आज संकल्प केला पाहिजे की आम्ही काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. नाही तर आमच्या बाळाचं कसं आहे, हिचं करून ती बघते, तिचं बघून ती करते. मधल्या मगाशी वैभव लक्ष्मीचं का कुठल्या तरी मार्गशीर्ष महिन्यातल्या व्रताचं नाव घेतलं बघा. आम्ही काय करतो, एखादं फॅड आलं ना, फॅड सगळेजण त्या फॅड मध्येच उतरते. म्हणजे काय, एकुलता एक पोरगा असणाऱ्याच्या माईला बांगड्या भरायचं फॅड आलं काहीतरी, सगळ्यांनी बांगड्याच भरल्या. मधल्या काळात फॅड काय आलं होतं, काहीतरी ते मार्गशीर्ष महिन्यातल्या पोथ्या वाटायच्या. मग कुणी 21 वाटणार, मग गोरीबाईने 21 वाटल्या तर वैद्यबाई किती वाटणार, 51 वाटणार. कितीच्या पेक्षा हा जरा वर चढ आहे. मग वैद्यबाईने 51 वाटल्या तर दुसरी कुठली काय, कुठल्या पाचले भाव करताय म्हणणार, तू 51 वाटल्या का, थांब 101 वाटले. सगळं आमचं एकुणिकीला बघून, हिनं केलं की तिनं केलं की तिनं दिमाग लावायचं नाही. काय त्या व्रताच्या पोथीत तुम्हाला सगळ्यांना माहिती, मी कीर्तन करतो म्हणून सांगते तुम्हाला. काय ती पोथी, घ्याणी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी, द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, राजाचं नाव भद्रश्रवा, राणीचं नाव सुरचंद्रिका. रूपाने सुंदर होती, स्वभावाने गर्विष्ठ, मागच्या जन्मी होती एका वैश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई, घरी वैतागले निघून गेली रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना, तिथेही त्यांच्या बरोबर तसंच व्रत केलं, पुढे गेली पुचकून मरून. पुचकून शब्द माझा आहे, पोथीमध्ये नाही, मरून. आता त्या पोथीत काय लिहिलंय,
आटपाट नगर होतं, म्हणजे जिल्ह्याचा पत्ता नाही, तालुक्याचा पत्ता नाही, राज्याचा पत्ता नाही, हे आटपाट नगर कुठं होतं सांगा ना मला. मी कर्नाटकात कीर्तनाला गेलोय, तेलंगणात गेलोय, गुजरातच्या बाउंड्रीवर गेलोय, वर दिल्लीला जाऊन आले, अख्खा भारत फिरून आलोय, पण मी अजूनही आटपाट नावाचं नगरच बघितलं नाही. जिंतूर तालुक्यात आहे का आटपाट नगर? तुमच्या आजूबाजूला आहे का आटपाट नावाचं नगर? कुठे काही बी पोथी लिहायची आटपाट नगर होतं. आमच्या बाया दिमागच वापरणार आणि त्या पोथीतच लिहिलंय आयुष्यावर वर्त करून बेजार झाली गेली म्हणून. काही फायदा नाही, पोथीतच लिहिलंय. पुढचं कुणी बघितलं? पुढचा जन्म स्त्रीचा चाला, काय शांबाला झाले, काय एवढे लेकर होते बाहेर गेली, मग आले, मिठाचा खडा हातात घेतला खाल्ला, पुढचं कोणी बघितलंय? काय लावलंय हे? आमच्या सावित्रीमाईंची कथा वाचा, सावित्रीमाईंचा सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचा. ज्योतिराव फुले शेवटच्या काळात आजारी होते, तुमची किती काळजी बघा. ते म्हणले हे त्यांच्याकडून लग्न लावायला लावले तर काय करायचं, ह्यांना काहीतरी दिलं पाहिजे, सणवार उत्सव, नाही ह्यांना नटायची सजायची, तिकडेच जातील त्या अथर्व शीर्ष म्हणायला, काहीतरी दिलं पाहिजे ना. म्हणून ज्योतिराव फुलेंचा उजवा हात निकामी झाल्यावर डाव्या हाताने सार्वजनिक सत्यधर्म नावाचं पुस्तक लिहिलं, ते टेबल आहे बघा. सार्वजनिक सत्यधर्म नावाचं मंगळाष्टिका, विधी कसे करायचे, सगळं पुस्तक ज्योतिरावांनी डाव्या हाताने लिहिलं. किती काळजी तुमची. शिका ना, फार लहान पुस्तक आहे ते. तुम्ही सगळ्या महिलांनी पाठ करून टाका आणि तुम्हीच लग्न लावा. एखाद्या ठिकाणी लग्न चालू असेल की माईक हातात घ्यायचा आणि आमच्या महिलांनी लग्न लावली पाहिजे. महिलांनी लग्न लावायला शिका, गृहप्रवेश करायला शिका. महिलांनी हे सगळं शिका. नाही तुमच्यासाठी लिहिलंय ज्योतिरावांनी. आणि अपंग असताना अंगावर वारं गेलं होतं, पॅरालिसिस झाला होता, उजवा हात चालत नव्हता, डाव्या हाताने तुमच्यासाठी लिहिले. पण आमच्याकडे पुस्तक आरमाने त्याचं आचरण नाही. वैभव लक्ष्मीचं वाचायचं, मार्गशीर्ष महिन्याचं वाचायचं, फुलेंचं वरी ठेवून द्यायचं वरच्या कप्प्यात. पण पुस्तकं वाचा ना, पुस्तकाने तुम्हाला कळेल की त्यांचं काय कार्य होतं. हे कशासाठी सांगतोय? तुमच्या घरातला पैसा चुकीच्या दिशेने जाऊ नये, तुमच्या लेकरांचं भलं व्हावं, तुम्हाला तर्क करता यावा, विचार करता यावा. आम्ही तर्कच करत नाही बघा. तर्काचं उदाहरण कसं, एका गावामध्ये एक देवबापा होते, असे जाडजूड होते भटजी, आणि ते मंदिरात पूजेला बसले ना तर त्यांचा काष्टा निष्ठायचा, जाड होते धोतर कमी पडायचं. मग ते पूजेला बसले की काष्टा निष्ठायचा. मग ते काय करायचे, बाबा निष्ठायला लागलाय त्यापेक्षा बिना काष्टातच बसू. मग ते आले की काष्टा सोडायचे आणि पूजेला बसायचे, आले की काष्टा सोडायचे, पूजेला बसायचे. लोकांनी बघून बघून नियम काय बनला की आमचं देवस्थान इतकं जागरूक आहे की त्याला काष्ट्यावर पूजाच चालत नाही. मग देवबाबा मेले, वारले, देवबाबा गेले. देवबाबा गेल्यावर दुसरं एक वाळलं पोरग पुजारी म्हणून नियुक्त केलं. पुजारी वाळलं नियुक्त केलं, सभा भरली, पारवा मीटिंग भरली आणि सगळे म्हणले हे बघ आपलं देवस्थान लय जागरूक आहे, काष्टा घालून पूजा जमत नाही, तो रोज आला की काष्टा काढून पूजा करत. पोरग मेलं, दुसरा पुजारी नेमला. त्याला गावाने काय सांगितलं, आमचं देवस्थान लय जागरूक आहे, म्हणजे काष्ट्यावर पूजा जमत नाही. नंतर तर पंचक्रोशीत फेमस झाला देव, बिना काष्ट्याच्या पूजावाला देव म्हणजे. असं हे सगळं यानं केलं की त्यानं, त्यानं केलं की त्यानं. एका गावात कुणीला ग्रहण सुटलं, कसं बघितलं जायचं ग्रहण, तर देवबापाच्या घरावर लक्ष ठेवायचे. मग सगळे ग्रहण कधी सुटतंय, ग्रहण कधी सुटतंय. ग्रहण सुटलं, देवबापाने मोठा हांडा घेतला आणि नदीला आंघोळीला निघाला. लोक म्हणले ग्रहण सुटलं वाटतं, देवबापा निघाले आंघोळीला. मग हे गावचे लोक पण देवबापाच्या मागे नदीवर आंघोळीला. देवबापा नदीच्या पात्रात उतरले, खाली अलीकडे वाळूमध्ये उतरले आणि हातातल्या अंगठ्या बिंगठ्या गळ्यातली चेन काढली, तर गठुडं बांधलं आणि गठुडं वाळून टेकून आंघोळीला जाणार. तर मागून यायले तर बघतात का काय 500-600 लोक आंघोळीला आहेत. आता गठुडं तसंच ठेवा, तर कोणी उचलून नेलं तर काय करायचं. मग देवबापाने खडा खोदला आणि खड्यात गाठोडं पुरलं आणि गाठोडं ओळखू यावं कुठं पुरलंय म्हणून तिथं मोठी महादेवाची पिंड काढली. पिंड खून म्हणून पिंड काढली, आंघोळीला गेले. लोक आले आणि लोक म्हणले यंदाचा ग्रहणाचा पर्व काळ महादेव काढायचा आहे काय की म्हणले. जनतेने याचं महादेव काढायचं आंघोळीला जायचं, जनतेने याचं महादेव काढायचं आंघोळीला जायचं, यंदाचा ग्रहणाचा पर्व काळ महादेव काढायचा आहे म्हणले. मग देवबापाने निवांत आंघोळ केली, मंत्र म्हणले, अर्घ दिले, खूप वेळ पूजा केली. तवरक लोक आंघोळी करून निघून गेले. सगळ्यात उशिरा देवबापा आंघोळ आटपून स्वतःच्या महादेवाची पिंड ज्याच्या खाली गठुडं ठेवले ते शोधायला आले. तर 500 महादेवाच्या सारख्याच पिंडी, कोणती उकरली तर सापडत ना. देवबापा दुपारी उकरायला लागले, माझं गठुड्याची पिंड कुठे. दिवस मावळला तरी स्वतःची पिंड काही सापडत. कस काय, तर यानं केलं की त्यानं केलं की त्यानं, एकूण एकाचं बघून विचार करायचा नाही, तर्क करायचा नाही, डोकं वापरायचं नाही, असं आमचं ठरलेलं आहे. आणि म्हणून सावित्रीबाई म्हणायचा विचार करा. बघा रामदासाचा एक श्लोक दुरुस्त केला सावित्रीबाई. रामदासाने एक श्लोक काय लिहिला होता, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझ शोधून पाहे, मनात वाचारे
संचित केले तया सारिखे सौख्य प्राप्त झाले. सावित्रीमाईंनी दोनच दुरुस्त्या केल्या. कोणाच्या श्लोकात? रामदासाच्या. काय केलं? जगी सर्व सुखी, तिकडे होतं असा कोण आहे. सावित्रीमाई म्हणाल्या जगी सर्व सुखी असा एक आहे. रामदासाचं म्हणणं आहे नकारात्मक श्लोक आहे, जगात कोणी सुखीच नसतं असं रामदास म्हणतो. सावित्रीमाई म्हणतात नाही, असतो. जगी सर्व सुखी असा एक आहे. इथे दुरुस्ती केली. तिकडे कोण आहे, इकडे एक आहे. पुढे रामदास म्हणतो मनात वाचारे पूर्व संचित केले. पूर्वीचं पाप होतं म्हणून सुखी नाहीये. सावित्रीमाई म्हणाले असं काही नसतं. मनात वाचारे ज्ञान संचित केले. तिथे ज्ञान शब्द घातला, ज्ञान. आणि त्या म्हणाल्या जगात असा माणूस सुखी असतो जो ज्ञानाने परिपूर्ण असतो, ज्ञान संपन्न असतो, वैचारिक असतो. नक्कीच तो माणूस सुखी असतो. रामदासाच्या श्लोकात दोन दुरुस्त्या करून समाजाला पॉझिटिव्ह संदेश देणाऱ्या सावित्रीमाई होत्या. काही पूर्वजन्मीचं पाप नसतं, पूर्वजन्मीचं संचित नसतं आणि कोणीच सुखी नसतं असंही नसतं. असतं कोणीतरी सुखी असतं. अशा सावित्रीमाई होत्या. वैचारिक होत्या, अभ्यासू होत्या, प्रचंड चिंतन करणाऱ्या होत्या, विचार करणाऱ्या होत्या. आणि पण आम्ही देखील विचार करावा, चिंतन करावं आणि सावित्रीमाईंचा हा विचार आम्ही समजून घेतला पाहिजे. बघा या जोडप्यानी ना पहिल्यांदा बिना ब्राह्मणाचं एक लग्न लावायचं ठरवलं. का? कारण आमच्याकडे होतं बिना ब्राह्मणाचं लग्न केल्यावर संसारात तडीला जात नाही म्हणून. आमच्याकडे बिना ब्राह्मणाचं लग्न केल्यावर म्हणून सुखीत संसार होत नाही, लेकर बाळच होत नाही. माझा प्रश्न आहे सीतेचं लग्न कोणी ठरवलं? रामाचे गुरु होते, ब्राह्मणच होते ना. सीतेचं लग्न ठरवायला ब्राह्मण. धनुष्य मोडला, सीतेचं लग्न सुरू झालं रामासोबत. रामाच्या लग्नाला कमीत कमी 1,500-2,000 ब्राह्मण उपस्थित होते रामाच्या लग्नात. आता ज्या रामाचं लग्न 1,500-2,000 ब्राह्मणांनी लावलंय त्या रामाचा संसार तडीला गेला का? सीतामाईला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. लेकर जन्मात ते जंगलात जन्मले. तिला एवढा सासरवास, एवढा त्रास झाला. आता त्या राम सीतेचं लग्नच यांच्या नीट तडीला जात नाही तर आमची कुठं जातील असं फुले म्हणायचे. आणि म्हणून फुले म्हणाले आपण आपली लग्न लावू. पहिलं बिना ब्राह्मणाचं लग्न लावायचं ठरलं. नवरदेव नवरीच भावकीने लपवून ठेवली. भावकी म्हणजे आम्ही होऊ देणार नाही. नवरदेव नवरीला लपवून ठेवलं. कशी बशी संध्याकाळच्या वेळेला नवरी देव नवरी शेवटी लग्न लावलं. ज्या दिवशी लग्न लावलं तो दिवस होता 25 डिसेंबर. आणि मग ही केस कोर्टात गेली. कोर्टात तिथल्या स्थानिकच्या पुरोहितांनी केस टाकली की बिना ब्राह्मणांची लग्न लावायची तर लावा, पण आमची दक्षिणापूर्ती घरी दक्षिणा आणून द्या. पहिल्या कोर्टाचे जज ज्यांनी केस टाकली त्यांचे पाहुणेच होते रानडे. रानडे म्हणले यांचं म्हणणं बरोबर आहे. ज्योतिराव तुम्हाला बिना ब्राह्मणांची लग्न लावायची तर लावा, पण काय करा यांची रक्कम आहे जी काही पूजेची रक्कम लग्न लावायची ती घरी नेऊन द्या. आमचं काय म्हणणं नाही, यांचं उत्पन्न बुडवू नका. फुले म्हणला हा कोणता रिवाज आहे? फुले म्हणाले फुले सुप्रीम कोर्टात गेले तिथे अधिकारी इंग्रज होते. फुलेनी पैशानी भरलेलं पाकिट घेतलं आणि इंग्रजांच्या जजच्या टेबलावर ठेवलं. जज साहेब म्हणाले काय? फुले म्हणाले माझी नुकसान भरपाई द्यायला हवं. अहो मग तुम्हाला कळतं नुकसान होतंय तर मग तुम्ही केस इथपर्यंत का आणली सुप्रीम कोर्टात? ते म्हणाले ज्योतिराव फुले म्हणाले माझा एकच प्रश्न आहे, त्याचं उत्तर द्या, मी हारलो म्हणून मान्य करतो. इंग्रज अधिकारी जज आहेत त्यांनी विचारलं काय प्रश्न आहे? ज्योतिराव फुले म्हणाले जज साहेब तुम्ही दाढी कुठं करता? फुले म्हणाले इंग्रज अधिकारी म्हणाले मी माझ्या हाताने घरीच दाढी करतो. मग ज्योतिराव फुले म्हणाले तुम्ही जर स्वतःच्या हाताने घरी दाढी करता तर न्हाव्याचं उत्पन्न बुडतं, तुम्ही न्हाव्याचे पैसे त्याला घरी नेऊन देता का उत्पन्न बुडाल्याबद्दल? इंग्रज अधिकारी म्हणाले कसं काय द्यायचं काय कारण आहे? मी माझ्या हाताने करतो, नाही देणार. फुले म्हणाले अगदी त्याचप्रमाणे आम्ही आमच्या हाताने लग्न लावत असू तर यांना उत्पन्न द्यायची काय गरज आहे? त्यांचे कसं काय पैसे बुडतात? ज्योतिराव फुले सुप्रीम कोर्टात केस जिंकले, पण ही केस सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायला औतूरच्या पाटलाला जमीन जुमला शेतीबाडी विकावी लागली. बघा आम्हाला आमची लग्न लावून द्या एवढं म्हणण्यासाठी शेतीबाडी विकावी लागली होती. इतकी दहशत होती, इतका सगळा सांस्कृतिक दबाव होता. आज कुठं माझ्यासारखे 4 लोक बोलतायत नाही तरी मी लोक खासगी म्हणतात नाही नाही इथं जरा कडक नका म्हणून आमचे लोक आमच्या अरे ज्या ज्योतिराव फुलेंना प्रचंड त्रास झाला, ज्या ज्योतिराव फुलेंच्या वाड्याच्या समोर मेलेली जनावर आणून टाकली, ज्या ज्योतिरावांना ख्रिश्चनांचा हस्तक म्हणून बदनाम केलं, ज्या ज्योतिरावांचा फुलेंचा पुतळा सुद्धा पुण्यात होऊ देत नव्हते, त्यांच्या कमरत लाथा घालायची वेळ आली असताना तुम्ही कशाला जपून जपून वागता? गर्वाने सांगा आम्हाला सावित्रीमाईंचा आणि ज्योतिरावांचा अभिमान आहे. गर्वाने सांगा आम्ही त्यांच्या रस्त्याने निघालेली माणसं आहोत. तुम्हाला सांगतो नाव कसं निघतं. नाव पुण्यामध्ये एकाच रोडवर फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर जगातलं एकमेव असं जोडपं ज्यांचं 2 विद्यापीठांना नाव आहे.
जगातलं असं एकमेव जोडपं आहे ज्यांचं एकाच रोडवर 2 किलोमीटरच्या आत विद्यापीठाला नाव आहे. जगात असं एक दुसरं मला जोडपं सांगा ज्यांचं विद्यापीठाला नाव आहे. असं जोडपं आहे का जगात? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महात्मा फुले पुणे विद्यापीठ एकाच रोडवर 2 किलोमीटरच्या आत जगातल्या एकमेव जोडप्याचं नाव असणारं पुणे शहर आहे. असं काहीतरी काम करावं ज्यांनी मुलाहिजा बाळगला नाही, कोणाच्या बापाला दिले नाही. आम्ही आमचं कार्य करत राहू म्हणले. हा लढा शेठजी भटजी लाटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र. आम्ही लढाई लढणार. आमच्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणार, आमच्या लोकांना कर्मकांडातून बाहेर काढणार, आमच्या लोकांना त्या अतिदैववादातून बाहेर काढणार फुलेंनी सांगितलं. आणि म्हणून तुम्हाला फुलेंना परवडणार नाही. तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला नाही परवडले, लेकरा बाळांना तर शिकवा. सावित्रीबाई तरी लेकरा बाळांना शिकवा, घरात पुस्तकं तरी आणा. माझा एक प्रश्न आहे, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंचं एक तरी पुस्तक घरात असणाऱ्यांनी हात वर करा. ज्योतिराव फुलेंचं आणि सावित्रीबाईंचं एक तरी पुस्तक घरात असणाऱ्यांनी हात वर करा. तुमच्याकडे चांगले 25% तरी हात वर आलेले. ज्यांच्या हात वर आले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. जिंतूर तालुक्याचे हात का वर आले? कारण जिंतूर तालुक्याला वाचन संस्कृतीचा एक वारसा आहे. जिंतूर तालुका थोडा तरी वैचारिक आहे. नाही तर खेड्यामध्ये लोक म्हणतात काय की पहिल्यांदाच फोटो बघायला म्हणजे हाराचं ते पुस्तकाचं तर नंतर सांगा म्हणतात. लोकांना माहितच नाही. आणि म्हणून पुस्तक आणा, पुस्तकं वाचा, येड्यासारखं करू नका. एक खेड्यातलं म्हातार होतं बघा आणि पाहुण्याच्या पोरीच्या लग्नाला गेले आणि गेल्यावर म्हणाले ताई कुठे, ताई कुठे, नवरी कुठे, नवरी कुठे. ते सगळे म्हणले काय दिसत ना काही, काही तर बसली म्हणली. जवळ जाऊन निरकून बघितला, म्हणला महिनाभरापूर्वी आलतो, ताई आपली नवरी सावळी होती, दिसायला काळी होती आणि अशी भडक गोरी. पण कस काय? तर लोक म्हणले ती कस काय, काय ती मेकअप वाली बाई लावली एवढी मोठी. मग ती नवरी म्हणली तात्या अण्णा आपलं काय म्हणली, त्या मेकअप वाल्या बाईची कमाल. त्या मेकअप वाल्या बाईकडे म्हातारा गेले आणि तिला म्हणतोय हो आमची ताई तर काळी सावळी होती, इतकी गोरी कस काय केली? ती मेकअप वाली बाई म्हणली अण्णा हे माझ्या बी हातात काय हो, त्या मेकअपच्या डब्याची कमाल. मला बघू द्या. मेकअपचा डबा उचलून उलटा पालटा करून बघितला. म्हणला कितीला असतंय हो हे? म्हातारा माणूस. बाई म्हणली 5,000 स्टार्टिंग. हा लग्न लावल्याबरोबर बाजारात गेला आणि महागडा मेकअपचा डबा घेतला आणि घरी गेलाय. जिला नाचुना आल्यात, नाचुना अशा बायकोकडे गेलाय, म्हातारीकडे म्हणते अगे आपल्या लग्नात काही फोटोवाला नव्हता, कॅमेरा नव्हता, आपल्या लग्नात काही मेकअप नव्हता, महागड्या साड्या नव्हत्या. तेव्हा जेव्हा झालं ते झालं, पण आता लय भारीचा मेकअपचा डबा आणलाय म्हणली, मेकअप कर की. म्हातारी म्हणली काही लाज लज्जा शरम आहे का? आता नाचुना घरात आला, आता मेकअप करून कुठे जाऊ? ते म्हणला कुठे जाण्यासाठी थोडंच म्हणाले, एका दिवशी कर की दिवस मावळता संध्याकाळी, कोणाला काय कळायला. मग रोज नाच लावायला म्हातारीने एका दिवशी संध्याकाळी मेकअप केला आणि सकाळी सकाळी शेजारचा माणूस आला. म्हणला काकू अण्णा आहेत का घरी? काकू खिडकीतून बघायला घरात चली, दरवाजाच उघडला. पुन्हा ते आले, ए काकू अण्णा उठले का? अण्णाला उठव बरं. काकू खिडकीतून बघायला दरवाजाच उघडले, घरात चालली. मग थोड्या वेळाने अण्णा उठले, आंघोळ केली, दरवाजा उघडला. आला म्हणलं का काकूला काय झालं? म्हणलं भांडण बिंडण झाले काय? काकू नुसती बघू बघू चालली म्हणले, एका शब्दानं बोलली नाही म्हणली, खिडकीतून बघून चालली, दरवाजा उघडली ना. म्हातारा म्हणला त्याचं काय? तिला आणला होता एक मेकअपचा डबा आणि ज्या खलक्यात मेकअपचा डबा आणला होता त्या खलक्या डब्याच्या खाली माझी चप्पल तुटली म्हणून फेविस्टिक आणली होती. तुझ्या काकूना लिपस्टिक म्हणून फेविस्टिकच लावली होती. रात्रीला जे ओठात चिटकून बसतीत म्हणजे निघच ना. आता तुझी काकू 8 दिवस बोलत नाही म्हणजे 8 दिवस. असं आमचं विचार करायचा नाही, तर्क करायचं नाही, नवरा बायकोचा संवाद नाही, कोणाचा कोणाला मेळ नाही. नुसते घर बांधून ठेवलेत मोठाले, पण संवाद सुद्धा नाही आमच्या घरात. संवाद कोणी बी येतंय ताटात घेतंय, गच खाते जाते, दुसरं येतंय मोबाईल लावतंय, ताटात घेतंय जेवतंय जातंय, बाया टीव्ही बघतात जेवता जातात. एकत्र जेवण नाही, एकत्र बसणं नाही, एकत्र उठणं नाही. एका दिलाचे नवरा बायको कसे असतात तर ज्योतिराव फुले सावित्रीबाई एका दिलाचे नवरा बायको, 2 शरीर पण मन एकच. आमच्याकडे असं नाही. एका पोऱ्याला झेंड्याला जायचं होतं बघा, झेंड्याला आणि लांबकी पॅन्ट आणलाय. आता ते दुकानात घालून बघायची की तिथं नाही बघितली, लाजला. तिथं घरी आल्यावर पॅन्ट घालून बघितली, 4 बोट मोठी व्हायची आणि दुसऱ्या दिवशी झेंड्याला जायचंय. मग काय करावं? पोरग सुई दोरा रील कात्री घेऊन हॉलमध्ये आला आणि हॉल मधून स्वयंपाकघरातल्या आईला आवाज दिला, अगं आई मला उद्या सकाळी सकाळी झेंड्याला जायचंय आणि पॅन्ट 4 बोट मोठी व्हायली, जरा कात्रीनं कापून सुईनं शिवून देशील का? स्वयंपाकघरातून आवाज आला, बाळा माझ्याकडे आता वेळ नाही, पण संध्याकाळच्या वेळेला तुझी पॅन्ट कापून शिवून देईल, ठेव तिथं टेबलावर. पोराने टेबलावर पॅन्ट सुई दोरा कात्री ठेवली आणि बहीण रिमोट घेऊन टीव्ही बघत होती. आई स्वयंपाकघरातच आहे, वडील पेपर वाचत होते. पोराने काय केलं?
त्या टेबलावर पॅन्ट सुईद्वारा कात्री ठेवून खेळायला निघून गेला. बहिणीला वाटलं टीव्ही बघता बघता काम करता येईल, सोपं आहे. बहिणीने रिमोट बाजूला ठेवला, टेबलावरची पॅन्ट घेतली, 4 बोटं कापली, सुईनं शिवली आणि टेबलावर ठेवली आणि टीव्ही बंद करून ती पण बाहेर निघून. वडिलांचा पेपर वाचून झाला. वडिलांना वाटलं घोडवी काहीच करत नाही, एवढी मोठी टीव्ही बघते. वडिलांनी पण टेबलावरची पॅन्ट घेतली, 4 बोटं कापली, सुईना शिवली, टेबलावर ठेवली आणि वडील पण निघून गेले. संध्याकाळी आई सगळ्या घरातले लाईट बंद करत करत हॉलमध्ये आली. हॉल मधले लाईट बंद करणार तर बघते तर काय टेबलावर पॅन्ट सुई द्वारा कात्री तशीच आहे. माझ्या वाघाची पॅन्ट कुणीच कापून सुई शिवून ठेवली नाही. मग आईने देखील टेबलावरची पॅन्ट घेतली, 4 बोटं कापली, सुईनं शिवली, टेबलावर ठेवली, आई झोपायला निघून गेली. पोरग सकाळी सकाळी उठलं, त्याला सांगितलं होतं आम्ही काय उठणार नाही, तुझं हिटरचं बटन टाक, आंघोळ करून जाय. पोरग स्वयंपाकघरात गेलं, हिटरचं बटन टाकलं आणि येऊन बघतो तर काय टेबलावर पॅन्ट सुई द्वारा कात्री तशीच आहे. पोराला वाटलं पाणी गरम होईपर्यंत आपणच हे काम करावं. पोराने देखील पॅन्ट 4 बोटं कापली, सुईनं शिवली, टेबलावर ठेवली, आंघोळीला गेला. आंघोळ करून आल्यावर फुल पॅन्ट घालायला गेला तर त्याचा बरमोडा झाला. हाफ पॅन्ट घाली. असं का झालं? कारण घरात कुणाचा कुणाला संवाद नाही, घरात कुणाशी चर्चा नाही, नुसते टम फुगलेले असतात एकूण एकावर. पोराला काही पाहिजे असेल तर त्याला माईला मागावं लागतं, हे म्हणणं बाबाला. मग त्याची माय बापाला म्हणते द्या ना करून, पोरगा 8 दिवस झालं मागायला, मग बाप देते. साधी शुद्ध गोष्ट मागायसाठी लेकरांना बापाला बोलता येत नाही. मी एका गावात कार्यक्रमाला गेलो आणि आमच्या गाडीच्या समोर जनावर घेऊन एक पोरग उभं होतं. पाणीचा रस्ता, गाडी पुढे जाईना. त्याला म्हणले गाडी जनावर होती, कुणाची जनावर आहे? ते म्हणला बाकीचे नाही माहित, म्हणला पण वासरू माहितीये, म्हणला कोणाचं? म्हणलं वासरू कोणाचं आहे? तर म्हणला त्या गाईचं आहे. गाई नाही माहित म्हणला कोणाची. म्हणलं लई शहाणा दिसायला, काढती बाजूला. जनावर काढली, कार्यक्रम कीर्तन झाला, कीर्तन संपलं. म्हणला माहिती किंवा लय भारी बोलता, म्हणला चला चहा प्यायला घेतो. म्हणलं मी चहा पित नाही, मला दूध पाजतो, चला. मग दूध प्यायला घेऊन गेला तर रस्त्यात गोठा त्याचा म्हशीचा. म्हणला बघा एवढ्या म्हशी आमच्या आहेत. म्हणला बापरे, म्हणलं बरेच म्हशी दिसतात. म्हणलं हो. म्हणलं सगळ्या दूध देतात का? म्हणलं येणे झाले का काय? म्हणला म्हशी कुठे दूध देत असतात का? काय नाव लागतंय? म्हणला मनाला. म्हणलं इतका शहाणा आहे तर शाळेत काऊन जात नाही? मग तर ढोराच्या मागे होता. नाही म्हणलं जातो, आज बाबा बाहेर गावी जाणार होते म्हणून आज जरा ढोरं घेऊन गेलो होतो. मग त्याला म्हणलं एवढा शहाणा आहे तर कितवीत आहेस? पोराला म्हणलं कितवीत आहे? म्हणला 9वीत आहे. 9वी. म्हणलं बिलकुल वाटत नाही. म्हणला मोजून बघा 9वीत आहे. त्याला म्हणलं एवढं शहाण आहेस का? अंगणात गेल्यावर बापाचे चप्पल बूट अंगणातच बघितले. ते मला माहिती की बा चहा बी नाही पाजू शकत आणि दूधही नाही. म्हणलं काऊन? मला आमचं डकर घरीच आहे. म्हणलं कसं काय? मला बाप बाहेर गेल्याशिवाय मी घरात जात नाही. म्हणलं काऊन? मला उगाच कानाच्या भोवती कुरकुर करते, तुला येतच नाही, तुला जमतच नाही. कधी कधी माझा बाप मला म्हणते तू गेलेली कॅशटच आहेस. तेवढं मला वाटायला लागलं मी खरंच गेलेली कॅशट आहे. असं अनेकांच्या घरात आहे. म्हणून संवाद असला पाहिजे, बोललं पाहिजे, एकत्र उठलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आणि म्हणून सावित्रीमाईंनी ज्योतिरावांनी हाच संदेश दिला. ज्योतिराव गेल्याच्या नंतर देखील सावित्रीमाईंनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं. काय कार्य पुढे चालू ठेवलं? आपल्या मुलाला यशवंताला डॉक्टर केलं. आपल्या घरादाराचा साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवला. मी मगाशी सांगितलं अस्पृश्याचं लेकरू बाबाजी गायकवाड नावाचा अस्पृश्याच्या लेकराला प्लेग झाला होता. त्या पांडुरंग बाबाजी गायकवाड त्या अस्पृश्याच्या वस्तीमध्ये सावित्रीबाई गेल्या. त्याला खांद्यावर घेतलं, आपल्या डॉक्टर असणाऱ्या यशवंताच्या दवाखान्यात ससानाच्या माळावर घेऊन निघाल्या. आणि त्याच काळात या वेळेला संध्याकाळच्या वेळेला सावित्रीबाईंना प्लेग झाला आणि त्या लेकराच्या बरोबर सावित्रीबाई सुद्धा आपल्याला सगळ्यांना सोडून गेल्या. गरिबांची अस्पृश्यांची सेवा शुश्रूषा करता करता सावित्रीबाई आपल्याला सगळ्यांना सोडून गेल्या. पण इतकं त्यांचं ग्रेट काम होतं. आम्ही हे सगळं समजून घेतलं पाहिजे. आम्ही एकत्रित चांगल्या प्रकारे कार्यक्रम केले पाहिजे. तुम्ही या प्रकारचे कार्यक्रम करतात त्याबद्दल तुमचं सांगावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून आता आम्ही चांगल्या प्रकारचं आचरण करू, समजून घेऊ. काही शब्द वैचारिक असतात, डोक्यावरून जाणारे असतात, कळत नसतात. पण तुम्हाला हे गरजेचं आहे, कळणं गरजेचं आहे. काहींना तर काहीच कळत नाही. हो, एक म्हातारी डॉक्टरकडे गेली आणि तिचा पाय दुखायला लागला. पाय म्हातारीनं डॉक्टरला पाय दाखवला. म्हणजे डॉक्टर साहेब पाय दुखायला. डॉक्टर म्हणले वरून तर काही कळना. म्हणले लय चेक केला, वरून काही कळना, याचा एक्सरे काढावा लागतो. म्हणजे एक्सरे असं काही कळना. म्हातारी डॉक्टरच्या तोंडाकडे बघायला लागली. डॉक्टर पुन्हा म्हणाले आजी पायाचा एक्सरे काढावा लागतो. एक्सरे आजीला कळत ना. मग डॉक्टरने कंपाऊंडरला बोलवलं. इकडे म्हणले तिला म्हातारीला सोप्यात सांग. मग कंपाऊंडर म्हणाला आजी पायाचा फोटो काढावा लागतो. फोटो. म्हातारी म्हणली आधी सांगितलं असं तर चैन नसते का घालून आले. म्हणजे
डॉक्टर मला अगं म्हातारे चैनाचा नाही काढायचा, मधल्या हाडाचा काढायचा. कळतच नाही, डोक्यावून जाते. असं आहे आमचं. एका गावामध्ये सरपंचीन बाई आपली चांगली एका स्पेशल कोट्यातून सरपंच केली. सरपंच झाली, मग गावाचा विकास करण्याऐवजी घराचाच केला. मोठी माडी बिडी बांधून घेतली, महागड्या साड्या बिड्या. एका दिवशी लय महागडी साडी घातली आणि गावभर फिरायला लागली. गावच्या बाईने आठ्या केला. आठ्या म्हणलं हिला विचारत नाही कितीला घेतली. पण गावामध्ये पदर खुसखुसून इथं काम करा तिथं काम करा. गावच्या लोकांना सांगायली, पदर खोसायली, पुन्हा पदर घ्यायली, नक्की हातात धरून अशी चुरगुळायली. कोणी विचारत ना कितीला घेतली. मग सरपंचीन बाईला राग आला. राग मग संध्याकाळी दिवस माळता तन 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 करत गोळीच्या रस्त्याने घराकडे निघाला. अंधारातून गोळीत जाताना ती कुत्री बसलेली. कुत्री मग कुत्रीच्या शेपटी पाय पडला. मग कुत्री म्हणली काय कोण, ती म्हणली आजच घेतली 10,000 रुपयाला. कोणीच विचार ना. कोणाला सांगितलं? कुत्रीला सांगितलं. कोणीच विचार ना. असा आमचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून आमचं अर्ध आयुष्य, शाहू महाराज म्हणतात मी नाही, अर्ध आयुष्य नटण्यात सजण्यात पदर घेण्यातच जातं आमचं अर्ध आयुष्य. शिखांच्या स्त्रिया बघा, शिखांच्या स्त्रिया पंजाबीवर राहतात. कुठल्याही जगातलं कोणतंही धाडसी काम करायला त्यांची तयारी आहे. आमचं तर हे कसं करू ते कसं करू, दुकान कसं चालू काय कसं करू. आम्हाला आणखी विकासाच्या वाटच माहित नाही. आम्हाला लय लय विकासाची वाट काय माहितीये का? प्राध्यापकाच्या घरावर पार्टी असते बघा लिहिली. प्राध्यापकाच्या घरावर काय पार्टी असते? येथे साडीला पिको फॉल करून मिळेल. नवऱ्याला 2 लाख पगार तरी याची बाई पिको फॉल करून पैसे कमवायचे. प्राध्यापकीन बाईच्या डेटवर काय असते पार्टी? येथे साडीला पिको फॉल करून मिळेल. त्याच्या पलीकडे जातच नाही आम्ही. आणि म्हणून अरे काहीतरी विकास करा, वेगळ्या पायवाटा निवडा, वेगळं काहीतरी करा. आणि म्हणून यासाठी सावित्रीमाईंचा वारसा आम्ही सांगतो आहोत. अहो एवढ्या मोठ्या द्रौपदीताई मुर्मू राष्ट्रपती झाल्या, पण काय बुजगावण्यासारखं आहे? सावित्रीमाईंच्या नायगावला जा, ज्योतिरावांच्या द्या, पुण्यातल्या गंजपेठीतल्या वाड्यावर या. ती प्रतिभाताई पाटील पदर घेऊन बेजार होते. लाल बाळाचं ब्लाऊज पदरच घेण्यात बेजार. काय उपयोग आहे त्याचा? अहो या ना जरा ज्योतिराव फुलेंच्या सावित्रीमाईंच्या वाड्यावर या, डोकं टेकवा आणि जगाला सांगा आम्ही राष्ट्रपती केवळ या दोघांच्यामुळे झालेलो आहोत. पण त्यांना तिथं गेला विचार पडतो. आजही बघा आमच्या ज्योतिराव फुलेंना आणि सावित्रीमाईंना भारतरत्न आजही दिलेला नाही. कोणत्याही जागतिक दर्जाच्या वस्तूला त्यांचं नाव देत नाही. ज्योतिराव फुलेंचं किंवा सावित्रीमाईंचं कधी नाव काढत नाही. माझं तर म्हणणं होतं नव्या संसद भवनाला दोघांचंही नाव द्या. नवं संसद भवन त्यांच्यामुळेच आहे ना. पण ना यांना ज्योतिराव फुले सावित्रीमाई चालत नाही, कुठेही नाव देत नाही. त्यांना भारतरत्न नाही. भारतरत्न कुणाला मिळतो बघा? सचिन तेंडुलकर. त्याचा काय संबंध आहे तुमचा नामचा? त्याचा त्याने म्हणे धावा मारला. एकदम म्हणला सचिनला काही बोलू नका, त्याने धावा मारला. अरे म्हटलं सचिनच्या धावांचा आम्हाला काय फायदा आहे? उलट सचिनच्या गॅसवर ज्या भाकऱ्या बांधल्या जातात त्या माझ्या बापाने शेतात मारलेल्या धावांमुळे सचिनच्या बापाला तुकडा गेलेला मिळतो. आणि माझाही शेतकरी राजा या बांधावरून त्या बांधावर धावा मारतो की नाही? अरे इंग्रज अधिकाऱ्यांना कोटापुटात न जाता शेतकऱ्यांच्या वेशभूषेत ज्योतिराव फुले भेटायला गेले होते इंग्रजांना. इंग्रजांची पत्रिका आली, ज्योतिराव फुलेंनी अंगावर रग टाकली, शेतकऱ्यांचा वेश घेऊन हातात काठी घेऊन इंग्रजांच्या कार्यक्रमाला गेले. ते लोक गेट मधून फुलेंना मध्ये सोडित नाही. कोण आला? गावंढळ माणूस. फुलेंनी पत्रिका दाखवली. मग मधून इंग्रज पळत आले. म्हणले येऊ द्या, ते लय मोठा ग्रेट माणूस आहे, आज या वेशभूषेत कसं काय लिहिले? सगळे कोटापुटात लोक आहेत पार्टीमध्ये आणि ज्योतिराव फुले एकटे अंगावर रग टाकली, हातात काठी, कमरेच्या खाली तेवढं होतं. लोक म्हणायला लागले कोण आहे की येडा आहे की कोण आणलाय, शेतकरी आणलाय. इंग्रज म्हणले ते मुद्दाम आले शेतकऱ्यांचा वेशभूषेत. मग फुलेंना स्टेजवर बोलवलं आणि फुलेंचा सत्कार केला. इंग्रजांच्या वेशभूषेत म्हणजे इंग्रजांच्या पार्टीत शेतकऱ्यांच्या वेशभूषेत भेटायला गेलेल्या फुलेंना भारतरत्न नाही का चालत? त्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न देतात काय? तर म्हणे धावा मारल्या. पंडित भीमसेन जोशाला जिवंतपणी भारतरत्न, जोशा मरायला टेकला त्याच्या घरी जाऊन भारतरत्न दिलाय. परंतु आमच्या कोणत्या माणसाला भारतरत्न नाही? अटल बिहारीला जिवंतपणी भारतरत्न. मी म्हणलं कस काय दिला? लोक सांगत ना कस काय दिला. मी तर अंदाज लावला बिना लग्नाचा राहिला म्हणून दिला असेल. अटलजीला जिवंतपणी भारतरत्न. अजून कोणाला दिला? लता मंगेशकरला जिवंतपणी भारतरत्न. अहो हिचा कितीही गोड गळा असेल आणि ती जर लता मंगेशकर सावित्रीमाईंवर एक गाणं म्हणत नसेल तर तिचा गळा काय चाटायचा आहे का? त्याचं लोणचं घालायचं का? तिचा कितीही गळा गोड असेल आमच्यासाठी फाटकी पिपाणी, त्याचा काही उपयोग नाही. एक तरी सावित्रीमाईंचं गाणं म्हणलं का? एक तरी एखाद्या आमच्या पुरोगामी परिवर्तनवादी महापुरुषांचं गाणं म्हणलं का? उलट त्या लता मंगेशकरच्या घरासमोर उडानपूल चालला होता. उडानपूल ही म्हणली माझ्या घरापुढे उडानपूल मांडला तर देश सोडून जाईल. ती जिवंत असताना मी म्हणायचो देश नाही जगच सोडून जातो. काय उपयोग नाही आम्हाला, गेली जग सोडून.
मेल्यानंतरही असं नाव निघतं जर चांगलं काम नाही केलं तर. आणि म्हणून त्या लता मंगेशकरला जी अत्यंत जातीयवादी होती, त्या जातीयवादी लता मंगेशकरला जिवंतपणे भारतरत्न, त्या अटलजीला जिवंतपणे भारतरत्न, सचिन तेंडुलकरला जिवंतपणे भारतरत्न, पण माझ्या सावित्रीबाईंना भारतरत्न नाही, माझ्या ज्योतिरावांना भारतरत्न नाही, अशी देशाची व्यवस्था आहे. काय चाललंय त्या टीव्ही टेलिव्हिजन वरून तर निव्वळ मूर्ख बनवायचा धंदा चाललाय. काय त्या विश्वसुंदर आहेत म्हणजे जागतिक दर्जाच्या, ती सुष्मिता सेन, ती ऐश्वर्या राय. अहो चेहऱ्याला काय बाई लावल्या तर कोणी बी छान दिसतंय. अहो आमची महिला प्रॉपर मोठ्या मेट्रो सिटीत राहायला जाऊ द्या, समजा परभणीला, औरंगाबादला, पुण्याला आपली एखादी बाई गेली आणि 8 दिवसाला आली आपल्या तालुक्यावर खेड्यामध्ये, तर सगळ्या भाऊकीतल्या म्हणतात माले उजळल्या हो तुम्ही, शहर मानवलंय म्हणतात तुम्हाला. आमची बाई काम करणारी बाई शहरात 8 दिवस कोणाच्या बंद खोलीत राहिली तर बोली होती. तिथं ऐश्वर्या राय एसी रूम मध्ये राहते, एसी गाडीमध्ये फिरते, तिच्या गालाचा मेकअप करायला वेगळीच बाई, तिच्या भुवयांचा मेकअप करायला वेगळीच बाई, अशा 5-50 बाया मेकअप करायला. मग तो कोणी बी छान दिसल की हो. ऐश्वर्या रायला म्हणावं जिंतूर तालुक्यातल्या कोणत्या बी खेड्यात 2 दिवस खोड पाहिला नाही, तुझा रंग उजळला तर नाव सांगणार नाही. पण तिला ऐश्वर्याला विश्वसुंदरी म्हणतात. तिथं बसून गाणी लिहितात, तिथं बसून त्यांचं कौतुक करतात. काय चालले टीव्हीवरचे गाणे, चांद तारे तुम्हारे लिए तोड लावूंगा. जिंतूर तालुक्यात ये आणि शेवग्याच्या झाडाच्या 2 शेंगा म्हणून दाखव, बघू तुझं चांद तारे तोडायचं प्रकरण. तिथं बसून मुंबईच्या एसी स्टुडिओ बसून मधून गाणे लिहिते. काय लिहितंय, पलको में तुम्हें बिठाऊंगा. खरंच तिला डोळ्याच्या पापण्या बसवता येणार आहे कायच्या काय चाललंय. आणि म्हणून ही सगळी व्यवस्था तुमच्या आमच्या हिताची नाही. आमच्या हिताची व्यवस्था पाहिजे, आमच्या सिरियल असल्या पाहिजे, आमचे चित्रपट असले पाहिजे, आमचे कार्यक्रम टीव्हीवर दिसले पाहिजे. कधीतरी टीव्हीवर कपाळाला टपोर कुंकू लावलेली आमची माय माऊली घर अंगण सारवताना टीव्हीवर दिसली पाहिजे. काय नसतं, टीव्हीवरची संस्कृती ना आमची लय वेगळी आहे. टीव्हीवरच्या संस्कृतीतलं पोरग पळत घरी येतंय, डायनिंग टेबल असते लावलेला, डायनिंग टेबलवर खूप खायचे पदार्थ असतात आणि पोरग पटकन म्हणतंय काय काय खाऊ, काय काय खाऊ. काय म्हणतंय, 2 वेळा म्हणतंय काय काय खाऊ, काय काय खाऊ. आमचं पोरग त्याच वेळेला दुपारच्या वेळेला शाळेतून घरी येतं, माय शेताला गेलेली असते, टोपलं उघडते, टोपल्यात खायला काहीच नसतं. आमचंही पोरग म्हणतंय काय खाऊ, काय खाऊ आणि काय खाऊ. आमचं पोरग एकदाच म्हणतं काय खाऊ, त्यांचं 2 वेळा म्हणतं काय काय खाऊ. त्यांचं पोरग टीव्हीवर दाखवतात पण आमचं नाही दाखवत कधी, आमची माय कधी दाखवत नाही. आणि म्हणून सुंदर कुणाला म्हणावं, ऐश्वर्या रायला सुंदर म्हणू नये, सुष्मिता सेनला सुंदर म्हणू नये. सुंदर कोण आहे, अरे जी दिवस रात्र शेतात राबते, जिच्या हातात विळा कोयत खुरपय, जिच्या टाचा उरलेल्या आहेत, जिची चप्पल तुटलेली आहे आणि जिच्या कपाळावरचा घाम जमिनीत पडत असतो, ती माझी माय माऊली जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे. कारण ती दुसऱ्याला जगवते, दुसऱ्याला जगवणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रिया सुंदर असतात. सुंदरता श्रमात कष्टात राबण्यात असते. सुंदरता दुसऱ्याच्या याच्यावर फुकटावर जगणारे सुंदर कधी असू शकत नाही. म्हणून सावित्रीबाई राबल्या, तुम्ही आम्ही राबतोय. आम्ही देशाला घडवणारे, देशाला उंचीवर नेणारे लोक आहोत, देशाचा विकास करणारे आपण लोक आहोत. म्हणून सावित्रीबाईंचा विचार आपण समजून घेऊया आणि त्यांना आपण चांगल्या प्रकारे पुढे नेऊया. आणि आपल्या गावखेड्यामध्ये जे चाललंय ते आपण थांबूया. आपलं कसं चालू आहे, गावागावात भावाभावात जावात भांडणे, भावकीत भांडणे. आम्ही कुठल्याही गोष्टीला कमिटीचा अध्यक्ष होण्यापासून तर काय एखादा कार्यक्रम तडीला जाईपर्यंत रुसाफुगे असतात. सत्कार नाही केला म्हणून रुसतो, नावच नाही घेतलं म्हणून रुसतो, पंच कमिटीत सप्त्याच्या कमिटीत नाही घेतलं म्हणून रुसतो. अनेक साध्या गोष्टी आमच्या रुसवे फुगवे असतात. त्याच्या पलीकडे आम्हाला जाता आलं पाहिजे, त्याच्या उंचीवर आम्हाला जाता आलं पाहिजे. एका गावी माझा कार्यक्रम संपला, आपण समारोपाकडे जाऊया. एका गावी माझा कार्यक्रम संपला, एक म्हातारी चहा प्यायला घेऊन गेली. म्हणलं आजी एवढा मोठा वाडा आहे, किती जण आहेत मध्ये? 5 लेक आहेत. चौघांचं नाही सांगायला लागले, 4चे लग्न झाले, सुना नोकरीवाले आहेत, लेक नोकरीवाले आहेत, सगळे शहरात राहतात. म्हणलं आजी 4चं लय सांगायला, 5वं काय करते सांगा की. म्हणलं जाऊ द्या ना महाराज, तुम्ही विचारून मी सांगून. म्हणलं सांगा की 5वं काय करते. त्या म्हणल्या ते काय करते की तुमच्यासारखं असंच मोकार हिडतंय म्हणले. मी म्हणलं ते 5 लय कमवून दिवे लावायले तर त्याचा व्यक्तिगत फायदा होईल, आणि हे जे माझ्यासारखं मोकार फिरतंय ना नक्की देशाला, राज्याला किंवा जिल्ह्याला तरी बदलील म्हणलं. आम्हाला मोकार हिंडणाऱ्यांची लय गरज आहे. काय करायचं ते स्वार्थी जगणारे. अहो नोकरी लागली की घर बांधायच्या आधी कंपाऊंड वॉल बांधून घेते. शेजारचा मेला काय गेलो काय त्याच्याशी काय घेणं देणं नाही. शिकलेल्यांचं कसं आहे, माझी माडी, माझी गाडी, माझ्या बायकोची साडी, असं पलीकडेच जात नाही. तर सत्यपाल महाराज म्हणतात, बाल्या बाल्याची माय बालीन 10 बाय 10ची खोली, काय घेणं देणं नाही. अहो गावाकडच्या जाऊबाई
शहरात आल्या गावाकडच्या जाऊबाई शहरात आल्या तर इतकुशा वाटीत पोहे खायला करतात आणि कपाच्या बुडाला चहा देतात आणि त्यांना तसंच घरी पाठवून देतात. आणि शहरातली शिकलेली जाऊबाई गावाकडे गेली तर ती शेतात जाणारी खेड्यातली जाऊबाई मरेत राबती, चुली पुढे बसती, खायला करती, हिच सगळं करते. आणि ही आपली पदर खुसू दरवाजात बसून याला बोल त्याला बोल हिंडून ये गावातून जाऊन ये. खेड्यातल्या बिना शिकलेल्या जाऊबाया किती चांगला पाहुणचार करतात आणि शिकलेल्या शहरातल्या बाई यंदा मात्रच दिलं नाही, यंदा हिशोबच दिला नाही, यंदा डाळच आणून दिली नाही, यंदा 2 पोते गहूच कमी दिले, असं आमचं चाललंय. एकाच घरात आमचा भेदभाव आहे. बिना शिकलेल्या जाऊबाई आणि शिकलेल्या जाऊबाई किती फरक असतो बघा. आणि म्हणून आम्हाला हे समजून घ्यायचंय की आपण आमच्याच एक गाव खेडा आमचं आहे. म्हणून म्हातारी म्हणली काय करते की म्हणली पोरग तुमच्यासारखं भोकार हिडतंय. मी म्हणलं त्याचं लग्न केलं काय? म्हणली करणारच नाही. म्हणलं का? म्हणली सुनालय शिकलेल्या आहेत, हल्लीच्या कारभार हातात घेतात आणि सासूला घराच्या बाहेर काढतात, त्यामुळे हे माझ्या जवळच राहणार आहे म्हणून याचं लग्नच करणार नाही. म्हणलं असं नसतं, करा लग्न. आणि गोष्ट सांगतो म्हणलं असं करा, लग्न करा, सगळ्या आरमालेल्या कपाटाला कुलप लावा, म्हणलं कुलप, आणि चाव्या तुमच्या जवळ ठेवा, कसा काही कारभार हातात जाईल म्हणलं सुनाच्या. म्हणली महाराज लय भारी बोलला. अहो म्हणलं हल्लीच्या महाराजाचा एवढाच धंदा राहिलाय म्हणलं, बाकीचं काय म्हणलं, लोकांचे घर फोडायचे धंदे सुरू आहेत म्हणलं. मग म्हातारीनं लग्न केलं, घरात सून आली, सगळ्या आरमालेल्या कपाटाला कुलप लावले. आणि म्हातारी रोज सुनबाईला नदीवर धुणं धुवायला पाठवायची आणि घरी काहीतरी चांगलं चुंगलं करून खायची, कुलप उघडायची, काहीतरी आयटम करून खायची. मग शेजारच्या 2-4 बाया म्हणल्या आईची सासू किती कलाकार आहे, हो बघा ना, गेला नदीला धुणं धुवायला पाठवतील, काहीतरी करून खाते. मग 2-4 बायाने तिच्या सुनबाईला नदीवर सांगितलं की तुझी सासू अशी अशी करते. सून म्हणली थांबा, एका दिवशी रंगे हात पकडते, म्हणली मी बी हुशार आहे. मग एका दिवशी सासूबाईनं लय मोठं गाठोडं दिलं. कशाला दिलं? नदीवर धुणं धुणार म्हणून. सुनबाईच्या लक्षात आलं जास्त धुणं दिलंय आज काहीतरी मोठा आणि भारीचा आयटम होणार आहे म्हणजे. सुनबाई नदीवर गेला, धुणं धुतलंच नाही, गाठोडं नुसतं पाण्यात बुडवलं आणि तसंच घेऊन घराकडे निघाल्या. सासूबाईनं विचार केला काय करून खावं, काय करून खावं, काय करून खावं. लय वेळ गेला. सासूबाईला वाटलं सुनबाई लवकर आल्या तर काय करायचं, त्याऐवजी सोपा आयटम करू. सोपा कोणता? सोपा निवायला सोपा, शिजायला सोपा, गिळायला सोपा. काय म्हणते तुमच्याकडं? शेवया केल्या, वळवटाचा भात, बुटव्याचा भात. रामदेव बाबाच्या भाषेत मॅगी केला, मॅगी केला, परातीत वतला. आधी खायला गेली म्हातारी तर जिभेला पोळाला चटका बसला. मग काय करावं, म्हातारीला वाटलं सुनबाई लवकर येतो, कसं करायचं. म्हातारीनं परत उचलली ना अंधाऱ्या खोलीत भात खायला गेली. सुनबाई आल्या, बघितलं तर काय पातेल्यात पाणी टाकून ठेवलंय, आत्याबाई घरी नाही, नक्की भात करून खाल्लाय. सुनबाई म्हणाल्या गेली असेल कुठे शेजारी पाजारी घर वापरायला. मग सुनबाईने विचार केला आपण पण काहीतरी करून खावं. पण सुनबाईला वाटलं तेवढा वेळ तरी कुठे करून खायला. सासूबाई लवकर येतो, काय करायचं. त्यापेक्षा सुनबाई स्वयंपाकघरात गेल्या, वतलातलं गरम गरम ग्लास भर दूध ग्लासात वतलं आणि गरम गरम त्या पितळ्याच्या ग्लासात दूध प्यायला गेल्या तर जिभेला पोळाला चटका बसला. मग सुनबाईला वाटलं एवढं ग्लास भर दूध संपायचं नाही आणि सासूबाई लवकर आले तर काय करायचं, त्यापेक्षा अंधाऱ्या खोलीत जाऊन दूध पिते. सुनबाई निघाल्या अंधाऱ्या खोलीत, पेल धडक. आता अंधारातल्या माणसाला उजेडातलं माणूस येताना दिसतंय, पण उजेडातल्या माणसाला अंधारात काय दिसतच नाही. मग काय झालं तर सुनबाई बेल धडक अंधाऱ्या खोलीत निघाल्या आणि सासूबाई माग माग सरकायला लागल्या. सासूबाईला वाटलं येते काय की अंगावर, माग सरकायला लागल्या. सुनबाईचा चुकून चौकटीला पाय अडकला, रफ दिशा अंधाऱ्या खोलीत पडल्या. सुनबाईच्या दुधाचा ग्लास जो आहे ना सासूबाईच्या परातीत सांडला, बरोबर भातावर. मग सासूबाई विचारायला लागल्या सुनबाई तुम्ही इकडे कोणीकडं. सुनबाई म्हणले आत्याबाई तुम्ही इकडे कोणीकडे. दोघीचे भांडण झाले. सासू म्हणाली मी मोठी, पहिला मान माझा, सांग तू इकडे कोणीकडं. सून हुशार होती, म्हणजे आत्याबाई तुम्ही कोरडाच भात खावलेला म्हणून दूध घेऊन आले. बघा की बरोबर परातीत सांडलंय. म्हणजे सुनायचं सपादत, हल्लीच्या सुनायचं सपादत, सासवायचं सपादत का नाही. पण सासवाईनं सुनायच्या हातात कारभार द्यावा आणि त्यांनी सावित्रीबाईंचं ज्योतिरावांचं काम करायला पुढं सासूने यावं. पुढं सासूबाईने सावता महाराजांच्या मंदिरात येऊन चांगलं सामाजिक काम करावं, सुनायला द्यावा कारभार. आणि म्हणून गाव खेड्यामध्ये हे जे आंतरद्वंद्व आहे ते समजून घेतलं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे, एकत्रित चांगले काम केले पाहिजे. सांगावं तेवढं कमीच आहे, जाताना काय घेऊन जाता हे महत्वाचं आहे. माझी इच्छा आहे जाताना एक चांगला संकल्प करावा, एक तरी पुस्तक वाचेल, भाषण करेल, फुले समजून घेईल, सावित्रीबाई समजून घेईल, काहीतरी संकल्प करावा. कधी खोटं बोलणार नाही, इतरांशी चांगलं वागेल, इतरांच्या मदतीला धावून जाईल, वर्षातून कोणाला तरी मदत करेल, असं काहीतरी संकल्प केला पाहिजे. एखाद्या गरीबाच्या लेकराला शिक्षणाला मदत करेल, असा काहीतरी संकल्प केला पाहिजे. एक निर्लज्जाचा शेवटचा किस्सा सांगतो आणि आपण थांबूया. हा निर्लज्जाचा किस्सा का सांगतोय,
गेल्यावर निर्लज्जासारखं वागू नये. नाही तर आमचं काय लय बडल 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 केली काहीच फायदा नाही. हाय तसंच वागायला काय उपयोग आहे का मग. बघा एक निर्लज्ज तिजोरी फोडायला निघाला. शेवटचा प्रसंग. एक निर्लज्ज तिजोरी फोडायला गेला आणि तिजोरीवर मध्यरात्री हातोडा मारणार. तोच त्याला एक पाटी दिसली. पाटीवर लिहिलेलं होतं कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये. तिजोरी मोडली तुटली फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा नाही. असं करा बाजूला लाल रंगाचं बटन दिले ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. चोर होता निर्लज्ज. त्याला वाटलं कशाला मध्यरात्री ठाकाठोकी करायची. बरं की बटन दाबलं तर तिजोरी उघडायली चांगलं आहे म्हणला. चोराने लाल रंगाचं बटन दाबलं टॉय टॉय वाजलं. पोलीसची गाडी आली पकडून घेऊन गेलं. आता गप्प बसाव की नाही. पोलीसवाल्याला म्हणते माझी लय दिवसाची इच्छा होती मला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचं म्हणला. पोलीसवाले म्हणले पकडलं ते गेलं कोणीकडे पुढच्या तोंडाला बसायला बरोबर बस म्हणला. बसला. हा निर्लज्जाला एक पोलीसवाला म्हणला लय दिवस झालं तुला शोधत होतो आज रंग्यात सापडला. बोल तुझं काय मत आहे. हा म्हणला आपला तर माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. अहो माणुसकीनं बटन दाबून तिजोरी उघडत होतो म्हणला काय माणुसकीच राहिलं नाही पकडून घेऊन चालले म्हणला. असं कुठं असतंय का. हाच निर्लज्ज बाजारात गेला. एक बाई जांब विकत होती पेरू. गर्दी होती तिच्या भोवती. गर्दीतून हात घातलाय एक जांब घेतलं खात 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 निघालं. त्याला वाटलं बाईनं बघितलंच नाही काय की. बाईनं गर्दी बाजूला केली. त्याच्या कॉलरला धरलं. बाजारात उताना पाडला. असा मारला मारून मारून बाईची चप्पल तुटली. पण यानं हुकाचू नाही केलं तर पडलं. मग तिनं तुटलेली चप्पल फेकून दिली आणि जांब पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. याच्या भोवती लोक जमलेले होते. त्यातला एक जण म्हणला मूर्खेस का रे म्हणला. अरे 2 रुपयाच्या जांबूसाठी एवढा मार खाल्ला. 2 रुपये दिले असते तर जांब नसतं का आलं. हे वर तोंड करून म्हणते मग काय झालं म्हणला तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला. मार खाल्ल्याचं गेलं कोणीकडे चप्पल तुटल्याचा आनंद. हाच निर्लज्ज एका जाडजूड बाईच्या घरात मध्यरात्री चोरी करायला गेला. तिजोरीचं गोल बटन समजून रेडूच बटन दाबलं. रेडू लागला. मग जाडजूड बाई उठली आणि छाताडावर बसली आणि नौकराला म्हणाली जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. तो माणूस तो नौकर आहे त्या अंगणामध्ये काहीतरी शोधायला लागला. मग नौकर जायच ना. बाई म्हणली काय जात नाही पटकन जा पोलीसवाल्यांना घेऊन ये. याच्या छातीवर किती वेळ बसू. तो म्हणला बाई साहेब माझी चप्पलच अंधारात सापडना. म्हणलं लय वेळची चप्पल शोधायलो. हे चोर खालून म्हणते बाबा माझी घालून जाय पण पटकन जाय. तिचं वजन काय सोनच माहिती. अरे हिच्यापेक्षा म्हणला ते पोलीसवाले बरे ते छातीवर तरी बसत नाहीत म्हणला. आणि तू व्यवस्थेवर माझा दम वरी जाते का काय काय माहित म्हणला. ती काय उठच ना मला छातीवरून जा पटकन पोलीसवाल्यांना घेऊन. हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. याचा इकडून 3-4 पोलीसवाले तिकडून 3-4 पोलीसवाले आणि छाती पुढे काढून जेलमध्ये चाललाय. जेलर म्हणले याला काही लाज लज्जा शरम आहे का म्हणले. बघा कसं छाती पुढे काढून चालायले. मग जेलर म्हणले या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो पण मेवण्याची भीड पहिल्यांदाच व्हायली. दादा जेलर म्हणले इथून गेल्यावर चांगलं वागावं चांगलं बोलावं काहीतरी चांगलं काम करावं. सांग बरं इथून गेल्यावर कसं वागशील. हा मला इथून गेल्याबरोबर बाजारात जाईल. जेलर म्हणले कशाला. हा म्हणला बाजारात जाऊन बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले कशाला. मला त्या जाडजूड बाईच्या घरात काही अंधारात दिसलंच नाही म्हणला. आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार म्हणला. म्हणजे निर्लज्जाला किती सांगा पुरा काही करा काही फरक पडत नाही. माझा एक कार्यक्रम संपला. नाही शिकलेली पोरगी आली म्हणली महाराज आमच्या घरी चहा प्यायला चला घेऊन गेली. मग शिलाई मशीन भांडे कुंडी अमुक तमुक. का हो तुमच्या घरी शिलाई मशीन दिसायली तुम्हाला शिवता येते का म्हणली हॅक. तिने काय केलं हॅकून केलं. मी तुमचं शिक्षण लय झालेलं दिसायले म्हणले हॅकून. मी म्हणलं एवढं शिकलेल्या शिलाई मशीन येते स्वयंपाक येतं सारखे हॅकून काय करता. अहो होय म्हणावं होय हॅक करू नये म्हणलं. काय म्हणावं होय म्हणावं. मला सांगा होय म्हणसाल का. ती म्हणली हॅक. काय सांगत होतो होय म्हणसाल का तरी ती म्हणते हॅक. असा कार्यक्रम आहे आमचा. म्हणून कितीही समजून सांगा आमचा बहुजन समाज शेतकरी कष्टकरी समाज बदलतच नाही. बघा 1000 वर्षापासून महापुरुष हेच सांगायला आले पण आम्ही बदलायला तयार नाही. पण इथून पुढे तरी महापुरुषांच्या जयंतीला आपण काहीतरी संकल्प करून बदलायचं ठरवलं पाहिजे. हाच खऱ्या अर्थाने सावित्रीमाईंना सॅल्यूट असेल. ज्योतिरावांना सॅल्यूट असेल. त्यांच्या विचारांना सॅल्यूट असेल. पहिल्यांदा मी आपल्या सावित्रीमाई फुले हे जो बचत गट आहे त्या बचत गटाचं अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी असा वैचारिक कार्यक्रम लावला. या बचत गटाच्या महिलांसाठी पुन्हा जोरदार एकदा टाळ्या द्या. कारण यांना इतरही कार्यक्रम लावता आले असते पण सावित्रीमाईंच्या जीवन चरित्रावर चर्चा करावी सावित्रीमाईंना समजून घ्यावा असं वाटणं फार कमी महिलांना वाटतं. आणि म्हणून फार अशा कमी महिला लाखात कमी महिला असतात ज्या काय करतात वैचारिक मार्गाने निघालेल्या असतात.